नमस्कार मंडळी. द रिपब्लिक ऑफ पुणे म्हणजेच TRP या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी एक बातमी वाचली मी की महाराष्ट्रामध्ये डिवोर्सचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे आता घटस्फोटमध्ये महाराष्ट्र अव्वल नंबरला आलंय. त्याची राजधानी होऊ बघतोय. तर हे वाचून नवल वाटलं आणि असं कुठेतरी वाटलं की ह्या विषयावरती आता आपण चर्चा केली पाहिजे, कुठेतरी याच्यावरती एक मंथन व्हायला पाहिजे. म्हणून आज आपण आपल्या चॅनलवरती ॲडव्होकेट रितेश सोनवणे यांना बोलवलं आहे. सरांचा अभ्यास ह्याच्यामध्ये दांडगा आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये अधिक अधिकारवाणीने त्यांचं मत सांगू शकतात. तर आपण ऐकून घेऊ आज त्यांचं मत याच्यावरती काय आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट रितेश सोनवणे. 2013 पासून अ, वकिली या क्षेत्रात आहे. तशी आमची ही तिसरी पिढी आहे. सोनवणे लिगल असोसिएट्स नावाने आमची फर्म चालते 2000. तसे 1970 पासून काका या क्षेत्रात आहेत. एक काका जज आहेत, आता रिटायर्ड झाले. आणि त्याच्यानंतर हा वारसा मला मिळाला. त्याप्रमाणे मीही याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो. मी, माझी मिसेस, माझे भाऊ. डायव्हॉर्स म्हणण्यापेक्षा आम्ही मॅट्रिमोनियल सर्वच प्रकारच्या केसेसमध्ये डील करतो. पण येस, तसा विशाल तुम्ही म्हणलात, सध्याचा ज्वलंत विषय हा डायव्हॉर्स आहे. आणि सेलिब्रिटी पासून अगदी सामान्य घरापर्यंत लोक अनुकरण करतात का? तर काही अंशी हे बरोबरही असेल की कदाचित आपल्या लोकांना फार सवय आहे लोकांना कॉपी पेस्ट अनुकरण करण्याची, करण्याची. अनुकरण बरोबर बरोबर. करण्याची. त्यामुळे बरोबर आहे की कदाचित असेल कारण. पण प्रत्येक घटस्फोटाची पार्श्वभूमी वेगळी, त्यांची त्यांची कारणं वेगळी. सामान्य माणसाला जर पाहायला गेलं तर त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आजच्या तारखेला घटस्फोटाचे मेजर रिझन जर पाहायला गेलो तर माझ्या हिशोबाने संयम हा एक बेसिक होता. पूर्वीकडे आपल्याकडे घटस्फोट फारसा असा ऐकण्यात येत नव्हता नव्हता. बरोबर. की बाबा रे की घटस्फोट होतो एखाद्या क्वचित किंवा ऐकायला मिळायचं. एखाद्याच्या घरी घटस्फोट होतोय म्हणजे तो एक चर्चेचा विषय हो व्हायचा. हो पण आता एक सोशल एक्सेप्टन्स आला या गोष्टीला. ठीक आहे, डायव्होर्स आहे, डायव्होर्स होतोय, तिच्या आयुष्यात पुढे काहीतरी होईल. कारण लोकांचा संयम हा एका लेवलपर्यंत येऊन बसलाय की याच्या पुढे नाही सहन होत स्त्रीला किंवा पुरुषाला. हेन्स दे वॉन्ट टू गेट आउट ऑफ दिस रिलेशनशिप. त्यामुळे लोक घटस्फोटाचा डिसिजन घेताना आजकाल फारसा पूर्वीसारखा विचार होत नाही, सोसायटीचा विचार होत नाही. लोक फार सेल्फ सेंट्रिक झालेली आहेत, सेल्फ ओरिएंटेड. सेल्फ ओरिएंटेड आहेत की बाबा रे पहिला मी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, त्याच्यानंतर बाकीच्यांचा विचार करू. जे की कित्येक अंशी बरोबरही आहे की बाबा रे प्रॉब्लेम स्टार्ट्स विथ यू, तर तुम्ही तो प्रॉब्लेम टॅकल करायला हवा. सो प्रत्येक जण सेलिब्रिटीलाच कॉपी करतो असं नाही. ज्याचे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक केस वेगळी, प्रत्येक केसची पार्श्वभूमी वेगळी. माझ्या मते आपण आता एकदम बेसिक पासून सुरू करू प्रश्न, कारण जे आता आपले बघणारे मंडळी आहेत ते एकदमच त्यांची पार्टी एकदम कोरी असणार आहे. त्यांना नक्की डिवोर्स म्हणजे काय आहे, तिथून त्याची सुरुवात असणार आहे. तर आपण बेसिक प्रश्न घेऊ, साधारण डिवोर्स म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती असतात. अच्छा, तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे बरेचसे पर्सनल लॉ आहेत. हिंदू लॉ आहे, ख्रिश्चन लॉ आहे, मुस्लिम लॉ आहे. जर स्पेसिफिकली आपण डायव्होर्सच्या कन्सेप्टबद्दल बोलायला गेलो तर 2 प्रकारचे डायव्होर्स आहेत. एक आहे आपसी संमतीने जो घटस्फोट होतो, ज्याला दोघेही नवरा बायको तयार असतात, म्युच्युअल डायव्होर्स इंग्रजीमध्ये. आणि दुसरा आहे की दोघांपैकी एक जणाला घटस्फोट हवा आहे आणि दुसऱ्याला काही कारणास्तव घटस्फोट द्यायचा नाही, किंवा दुसऱ्या पार्टनरकडनं काही गोष्टींची अपेक्षा आहे, कदाचित मुलांच्या ऍक्सेसची अपेक्षा आहे. कारणं 100 आहेत. त्याप्रमाणे एक आहे तो म्युच्युअल डायव्होर्स जो आपसी संमतीने, आणि दुसरा असतो तो आहे कॉन्टेस्टेड डायव्होर्स, जो की बट ऑब्वियस देर इज अ कॉन्टेस्ट हॅपनिंग इन द कोर्ट, की तुम्ही भांडून डायव्होर्स घेताय किंवा एखाद्या गोष्टी करता भांडताय, मग तो मुलांचा ताबा असो, पैसा असो, प्रॉपर्टी असो, त्याकरता तो कॉन्टेस्टेड डायव्होर्स. आता आपल्या भारतात जर आपण घटस्फोटाची दाखल करण्याची प्रक्रिया जर पाहिजे असेल, ती साधारण मूलभूत प्रक्रिया काय असते. मूलभूत प्रक्रिया लग्न व्हायला आपल्याकडे थोडंसं जर आपण हिंदू मॅरेज ऍक्ट बद्दल बोललो तर आपल्याकडे चंद्राला साक्ष ठेवून पण लग्न होतात. आपल्याकडे गंधर्व विवाह पूर्वीपासून होतात. त्यामुळं आपल्याला एक समज आहे की नाही, मी माझं लग्न रजिस्टरच नाही केलं त्यामुळे ते घटस्फोट घ्यायची कारण नाही. तर तो कन्सेप्ट चुकीचा. तसं नाहीये. कायद्यामध्ये तुमच्या लग्नाला मान्यता आहे. तुम्ही जर लग्न मुलीच्या 18 वर्षानंतर, मुलाच्या 21व्या वर्षानंतर लग्न केलं असेल, दोघं साऊंड माइंड असतील आणि तुम्ही ते लग्न केलं असेल विदाऊट एनी फोर्स किंवा कोणाच्या दबावाखाली ते लग्न केलं असेल, ते लग्न ग्राह्य आहे. त्यामुळे जर का आपण घटस्फोटाची अपेक्षा पाहिली किंवा घटस्फोटाच्या आपण जर कारणं समजून घ्यायची म्हणली किंवा रिक्वायरमेंट, तर येस, लग्न हिंदू विवाह पद्धतीमध्ये तुमच्या लग्नाला कमीत कमी 1 वर्ष झालं असेल तर तुम्ही घटस्फोट दाखल करू शकता.
म्युच्युअल डायव्होर्स मध्ये देखील तसंच आहे की लग्नानंतरच्या 1 वर्षानंतर सेपरेशन हवं तुमच्यामध्ये, दोघांमध्ये कमीत कमी 1 वर्षाचं सेपरेशन हवं, तर तुम्ही आपसी संमतीने करू शकता. तसंच ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये 2 वर्षाचं सेपरेशन गरजेचं आहे. आणि डिपेंड अपॉन द पर्सनल लॉ अशा गोष्टी बदलतात. पण मेजर चंक जो आहे ॲज पर द हिंदू मॅरेज ऍक्ट, तुमच्या लग्नाला वर्ष व्हायला हवं, ही एक बेसिक क्रायटेरिया आहे. आणि जर दोघांपैकी असंही होतं की बाबा रे माझ्या मर्जीच्या विरोधात लग्न झालं, मग मी वर्षभर थांबायचं का, हा प्रश्न लोकांच्या मनात येतो. किंवा लोकांच्या मनात एक मिथ आहे की आता लग्न झालंय तर आता वर्षभर माझा घटस्फोट होऊ शकत नाही, भले लग्न माझ्या मर्जीच्या विरोधात झालं. तर आपल्याकडे एक नलिटी नावाची कन्सेप्ट आहे, म्हणजे झालेला विवाह रद्द करता येतो अंडर द ग्राउंड ऑफ नलिटी. दिस मॅरेज इज नल अँड वॉइड. म्हणून तुम्हाला 1 वर्षाच्या आत कायद्यामध्ये ती प्रोव्हिजन देखील आहे. आपण काय फार सेक्शनमध्ये जायला नको विचार, कारण मग प्रत्येक सेक्शनवर बोट ठेवलं तर मग मला त्याची कारणं द्यावी लागतील. सो मी तुम्हाला एक एक्झॅक्टली की नल अँड वॉइडची कन्सेप्ट आहे, 1 वर्षाच्या आत झालेला विवाह तुम्हाला रद्द करता येतो. त्याची ही कायदेशीर तरतूद आहे, त्याच्या मागची कारणं आहेत. ती कारणं जर तुम्ही फुलफिल करत असाल तर येस, तुम्ही 1 वर्षाच्या आत देखील विभक्त होऊ शकता कायद्याने. आणि राहिला म्युच्युअलचा प्रश्न, जसं मी मगाशी म्हणलं की म्युच्युअल डायव्होर्स एक आणि कॉन्टेस्टेड डायव्होर्स. म्युच्युअल डायव्होर्ससाठी दोघं तयार हवेत. तुमच्या दोघांमध्ये जे काही तुमचे फायनान्शियल किंवा मुलाच्या ताब्याच्या संदर्भातले बाकी ज्या काही गोष्टी तुमच्या गृहीत धरल्यात त्या जर ठरल्या असतील तर साधारणतः पुण्यासारख्या शहरामध्ये एक 6 महिन्यामध्ये तुमचा आपसी संमतीने घटस्फोट होतो. मला एक बेसिक प्रश्न या ठिकाणी पडला, एकदम साधा प्रश्न, एकदम एक माणसांच्या जवळचा प्रश्न, की डिवोर्स घेणं चांगलं की वाईट. म्हणजे आता आपण घटस्फोट हा शब्द जेव्हा येतो तेव्हा असं एकदम घरामध्ये किंवा आजूबाजूला स्फोट झाल्यासारखी अवस्था होते, म्हणून का काय त्याला असं वाटतं घटस्फोट म्हणतात का काय, अशी एक धारणा वाटते. चांगलं का वाईट हा विषय? फारच म्हणजे हा प्रत्येकाचा सब्जेक्टिव्ह विषय आहे. कारण बरोबर एका गोष्टीवर हायलाईट करतो मी की घटस्फोट शब्दाच्या ऐवजी विवाह विच्छेदन असा कायद्यात शब्द आहे. घटस्फोट चांगला का वाईट आजच्या घडीला जर विचाराल तर मी साधारणतः माझ्याकडे वर्षाला 100 केसेस माझ्याकडे पर्सनली दाखवतात. तर त्याच्या मागचं कारण चांगला का वाईट, तर आज आपलं नॉर्मल ह्युमन लाईफ आहे 60 ते 70 वर्षाचं, आणि जनरेशन ही स्मार्ट जनरेशन आहे, जेनझी आहे, जेनझी आहे लोक. त्यामुळं यांना सगळं फास्ट फूडची सवय. आणि गुड पार्ट अबाउट दॅम इज की त्यांना माहिती की कुठं थांबायचं. सो जर का तुम्हाला पहिल्या काही दिवसात जाणवत असेल की दिस इज नॉट गोइंग टू वर्क, तर मग तुम्ही वेगळं होणं कधीही चांगलंच दोघांच्यासाठी. एक्झॅक्टली, तुम्ही स्वतःला दुसरी संधी देता, स्वतःच्या आयुष्याला संधी देता. बरोबर. सो इन अ वे आजच्या परिस्थितीमध्ये घटस्फोट घेणं, जर दोघांनाही त्या नात्यात नसेल राहायचं किंवा एकावर जर कोण बळजबरी होत असेल तर ते नातं न राहिलेलं कधीही बरं, कारण तुम्ही दुसऱ्याला एक संधी द्याल, स्वतःला एक संधी द्या. बॅक इन टाइम असं नव्हतं, म्हणजे मी 90s वाला आहे, तर आमच्या वेळेस अशी कन्सेप्ट नव्हती. घटस्फोट म्हणलं की 100 नाते घेऊन समजवायचा प्रयत्न करायचा, घर आदरून. येस. पण आता तसं नाहीये, आता कंडिशन बदलली आहे. माझ्याकडे अगदीच लग्नाला 2 दिवस झालेत आणि आम्हाला आता वेगळं व्हायचंय अशीही लोक येतात. आणि वयाच्या 65 मला आता फार सहन होत नाही, मी पूर्ण आयुष्य सहन केलं, आता मी सहन करू शकत नाही. वयाच्या 65 पण घटस्फोट घेणारी लोक येतात. सो आजच्या परिस्थितीमध्ये वाईट असं नाही म्हणता येणार त्यांना, जर दॅट इज गोइंग टू इम्पॅक्ट ऑन युअर मेंटल हेल्थ. कारण जहान आहे तो जहान आहे. तुमच्या मेंटल हेल्थवर त्याचा इम्पॅक्ट होत असेल, प्रोफेशनलवर इम्पॅक्ट होत असेल, तर तुम्ही विभक्त होणं कधीही चांगलं. पर्सन टू पर्सन हा विषय व्हेरी, पर्सन टू पर्सन हा विषय व्हेरी करतो. म्हणजे मी अगदीच फार सोसायटीच्या विरोधात जाऊन बोलतोय अशातला भाग नाही आहे याच्यामध्ये. बट येस, पर्सन टू पर्सन आहे, सब्जेक्टिव्ह आहे विषय फार, की तुमच्या आयुष्याला त्याच्याने काय कलाग्नी मिळते. देन घटस्फोट आपण लगेच तर घेता येत नाही, त्याच्या मागे कारणं आहेत. आफ्टर सर्टन टाइम यू कम ऑन द पॉइंट की नाही आता मी नाही राहू शकत, त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे. तर परिस्थिती ठरवते की तुम्हाला वेगळं व्हायचं की नाही, आणि अल्टिमेटली डिसिजन तुमचा असतो. वकील हे फक्त प्रोसेस फॉलो करतात, माध्यम आहोत आम्ही. आम्ही तुम्हाला कन्व्हिन्स नाही करत की तुम्ही घटस्फोट घ्याच. तुम्ही आमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन येता, आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय काय पर्याय आहेत. आणि अगदीच घटस्फोटाचा म्हणताना विषय, तर हे दाताचं दुखणं आहे. मी नेहमी सांगतो माझ्या प्रत्येक क्लायंटला, कसं आहे, आपला दात दुखतो, आपण घरचे उपाय करतो, आपण लवंग ठेवतो, मग काहीतरी अजून उपाय करतो, चूळ भरतो तुरटीने. आणि जेव्हा अगदी सहन होत नाही त्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता की साहेब आता काही, डॉक्टर साहेब आता काही सहन होत नाही. आमच्याकडे ही डायव्होर्सची हीच परिस्थिती आहे. ज्यावेळेस तुमचं पाणी पार डोक्याच्या वर गेलं त्यावेळेसच तुम्ही डायव्होर्स लॉ करता. तोपर्यंत तुम्ही
सुरुवातीला असं फार क्वचित होतं हो. की तुम्ही फॅमिली काउन्सिलरकडे गेलात किंवा कुठल्या डॉक्टरकडे, जे हम्म. काही चांगले पर्याय आहेत हो. की इन ऑर्डर टू सेव्ह युअर मॅरेज यू शुड डू दॅट. हो. पण सोसायटीमध्ये अजून तरी ते फार प्रचलित नाहीये. नाही या. आताही लोक फार विषय तुमचा हाताबाहेर गेल्यानंतरच तुम्हाला वकील किंवा आठवतो, त्याला थोडंसं जरा एक कमी समजतात की अरे कमी समजतात. हा फॅमिली काउन्सिलरकडे जातोय म्हणजे यांचा अर्थ याचं काहीतरी व्यवस्थित चालू नाही. डॉक्टरकडे गेला तरी आपल्याकडे डायरेक्ट वेडा ठरवतात, हो हो हो. जे काही चुकीचं आहे. चुकीचं आहे. पण इफ यू वॉन्ट टू सेव्ह युअर मॅरेज, इफ यू वॉन्ट टू सेव्ह युअर फॅमिली, हम्म. देर इज नथिंग हार्म. हम्म. तुम्ही डॉक्टरकडे जा, एखाद्या थेरपिस्टची मदत घ्या. हम्म. नाहीच वर्कआउट होत, देन आम्ही आहोतच. हो हो. वी कॅन गिव्ह यू द लिगल सोल्युशन हम्म. व्हॉट नीड टू बी डन. हम्म. आता ह्याच्यामध्ये साधारण तुम्ही आता गेली बरीच वर्ष याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे, तुमचा अभ्यास याच्यामध्ये आहे. साधारण बेसिक पासून साधारण काय कारण असतात की लोक ह्या निर्णयापर्यंत येतात की आता आम्ही एकत्र राहू शकत नाही? बेसिक पासून म्हणण्यापेक्षा, जसं मी मगाशी म्हणलं विशाल, की संयमाचा प्रश्न आहे. हम्म. कदाचित माझ्या या विचारांना एक्सेप्टन्स किती मिळतो मला माहित नाही. हम्म. पण माझी आई वर्किंग वुमन होती, बरं. आणि हा विषय मी दोघांबद्दलही बोलतो, स्त्री आणि पुरुष दोघांबद्दल. हम्म. पूर्वी हम्म. जी स्त्री होती हम्म. ती रिस्पॉन्सिबल होती, म्हणजे तिच्यावर पूर्ण घराची जबाबदारी होती. अगदी. हम्म. काळ बदलला, हम्म. स्त्रिया काम करायला लागल्या, आता त्या इंडिपेंडेंट झाल्या, बरोबर. आणि सोबत रिस्पॉन्सिबिलिटी आहेच. हम्म. गरजेचं नाहीये की प्रत्येक इंडिपेंडेंट स्त्री ही रिस्पॉन्सिबल असेल. हम्म. हम्म. सेम पुरुषाचाही रोल सेम सेम. बदललाय, हा हा. की पूर्वी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मी काम करणार, मी घरी पैसे कमवून आणणार, हम्म. हम्म. आणि मग मी घराचा सांभाळ करणार. बरोबर. आता तीही काम करते, यू हॅव टू गिव्ह हर इक्वल रिस्पेक्ट. बरोबर. की ती भांडी घासतीये, ऍटलीस्ट सपोर्ट. एक्झॅक्टली, की तुला तेवढा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. अगदीच तू तिच्या कामाशी काम मदत नाही करू शकत, बट ऑल शी रिक्वायर इज अ सपोर्ट, रिस्पेक्ट. पण जर तोही देत नसेल तर मग तिथं बिनसाला सुरुवात बरोबर, होते. तुमचं बिनसतं तिकडे, हम्म. की तुम्ही एकमेकाला इक्वल लेवलवर समजून घ्या. हम्म. जर तुम्हाला कमवणारी बायको हवी आहे हम्म. तर तिचा रिस्पेक्ट पण करणं हो, तितकंच हो. गरजेचं आहे. अगदी अगदी अगदी. की तू कमवणार आणि मग मी तुला मॅनिपुलेट करणार, तसं नाही. तसं नाही चालणार. सेम स्त्रियांनाही आहे की बाबा रे, मी जॉब करतेय, मी इंडिपेंडेंट आहे, हम्म. पण तू इंडिपेंडेंट असलीस तरी पण तुझ्यावर तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे घराची. हम्म. ही जाणीव स्त्रियांना होणं गरजेचं, आणि हे मेजर रिझन आहे अच्छा. की इंडिपेंडेंटनेस आणि रिस्पॉन्सिबिलिटी हम्म. या दोन गोष्टींचा ज्यावेळेस समतोल बिघडला, हम्म. घटस्फोटाला पहिलं कारण मिळालं. हम्म. एखादाच माणूस जेव्हा आता हे घटस्फोट त्याला घ्यायचे ठरले, धरून त्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग, मग साधारण त्याला कोर्टामध्ये गेल्यापासून साधारण काय प्रकारचे कागदपत्र किंवा काय प्रकारची त्याला तयारी करून जावं लागतं? विशाल, ज्यावेळेस आपण म्युच्युअल डायव्हर्स म्हणतो त्यावेळेस बरे तो हिंदू मॅरेज ऍक्टने असावा किंवा स्पेशल मॅरेज स्टँडर्डमध्ये असावा. तर जर दोघंही तयार असतील, दोघांचेही फायनान्शियल सेटलमेंट झाली असेल, बरं. तर एक बेसिकचा असा ड्राफ्ट असतो ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही अटी शर्ती ठरलेल्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये नोट डाऊन करता. सदरचा दावा तुम्ही मेहरबान न्यायालयात दाखल करता. बरोबर. दावा दाखल केल्यानंतर तुमच्या फर्स्ट हिअरिंगला तुम्ही न्यायालयासमोर उभं राहता. तुम्हाला विचारलं जातं तुम्ही या गोष्टी दोघांनी वाचल्या आहेत का. त्याच्यानंतर काउन्सिलरची पोस्ट आहे, काउन्सिलरची एक प्रोसेस आहे. काउन्सिलर तुम्हाला समजायचा प्रयत्न करतात. म्युच्युअल डायव्होर्समध्ये शक्यतो आजच्या मी प्रॅक्टिकली बोलायचा प्रयत्न करेल, खरं बोलतो हो नो. की आता काउन्सिलर पूर्वीसारखं नाही. मी लग्न वाचवतो, जर म्युच्युअली डायव्होर्स घेताय दे ऑल्सो रिस्पेक्ट युअर डिसिजन. आणि काउन्सिलरच्या रिपोर्ट नंतर एक शेवटची तरतूद असते, न्यायाधीश तुम्हाला घटस्फोट मान्य करतात. साधारणतः तुम्हाला दावा दाखल केल्यापासून मुश्किलीने 3 ते 4 वेळा कोर्टात यावं लागतं. बरं. त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअल डायव्होर्समध्ये बरं. काही होत नाही, बरं. कारण तुमच्या टर्म्स अँड कंडिशन हे अगोदरच ठरलेल्या आहेत. ठरलेलं आहे. मग शेवटच्या दिवशी समजा तुम्हाला काही पैसे द्यायचे असतील, काही प्रॉपर्टी हँडओव्हर करायची असेल, मुलाची कस्टडीचा विषय असेल, तर सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये मेन पिटिशनमध्ये बरोबर दाखल केलेल्या असतात. आता ह्याच्यामध्ये जशी म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा विषय आहे, त्याची दुसरी बाजू पण आहे की समजा एखादा त्याला तयार नाही, बायको असो नवरा असो, तर दुसरा जो माणूस असतो ज्याची ती बाजू आहे किंवा एखादी बाजू सहकार्य करत नाहीये, तर तो घटस्फोट तुम्हाला लांबवता येतो का? घटस्फोट आता हे एक मिथच आहे तसं पाहायला गेलं तर. आपल्याकडे असं म्हणतात शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण घटस्फोट जो आहे ज्यावेळेस हा कॉन्टेस्टेड स्वरूपाचा होतो, की ज्याच्यामध्ये एक पार्टी घटस्फोट मागते आणि दुसरी त्याला तयार नाही, तर समोरच्याची अपेक्षा काय त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादं उदाहरण पाहायचं म्हणलं तर कॉन्टेस्टेड डायव्होर्स एक बाई किंवा एक पुरुष घटस्फोट मागतोय आणि अपोनंट म्हणतोय की नाही, मला
घटस्फोट द्यायचा नाही. हम्म. तो रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्सच्या म्हणते की मला हे लग्न वाचवायचंय. बरं. पण या पूर्ण प्रोसेसला जर सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो, सगळेच प्रामाणिकपणे म्हणजे सगळे मेंबर, सगळ्यांमध्ये सर्वच जण आले, हो, हो. काउन्सिलर, अगदी तुमचे पिटिशनर, रिस्पॉन्डंट, फॅमिली मेंबर सुद्धा आले त्यात. अगदीच. हा. आणि ज्या लिगल प्रोसेसमध्ये जे काही लोक इन्व्हॉल्व आहेत, स्टार्टिंग फ्रॉम जज टू द काउन्सिलर ऑर अ क्लार्क, तर साधारणतः ही प्रोसेस 2 वर्षाच्या आतमध्ये संपायला हरकत नाही. बरं. घटस्फोटाची बरं. मोजक्या स्टेप्स आहेत विशाल. हम्म. दावा दाखल करता, बरं. दावा दाखल करणं तुम्हाला नॉर्मली फॅमिली कोर्टामध्ये किंवा कुठेही काउन्सिलिंगला पाठवलं जातं. काउन्सिलिंगचा रिपोर्ट एक तर फेल येतो किंवा सक्सेसफुल येतो जर तुम्ही म्युच्युअली तयार असाल किंवा तुम्हाला केस मागायला दोघे तयार झाले. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं म्हणणं दाखल करणं, पुरावे देणं, प्रश्नोत्तर म्हणजे जो कुठला पिटिशनर आहे किंवा रिस्पॉन्डंटचे प्रश्न उत्तर, फायनल आर्ग्युमेंट आणि डायव्होर्स, अशा मोजके 8 ते 10 स्टेप्स आहेत. या स्टेप्स जर प्रामाणिकपणे प्रत्येक वकिलांनी जर फॉलो केल्या, ॲडजॉर्नमेंट न देता, आज काय तर वकील आजारी आहेत, उद्या काय तर जज साहेब सुट्टीवर आहेत, ही सगळी जरी कारणं पकडली तरी पण साधारणतः 2 वर्षाचा कालावधी इज मोर दॅन इनफ तुमचा एकंदर कॉन्टेस्टेड डायव्होर्स संपण्यासाठी. विषय ताणला कुठं जातो की समोरची एखादी पार्टी मग ॲडजॉर्नमेंटवर काहीतरी कारण दे, मी आजारी, मी येऊ शकत नाही, आणि ज्यावेळेस कायद्याचा दुरुपयोग सुरू होतो, कुठल्याही कोणत्याही पक्षकाराने ज्यावेळेस कायद्याचा दुरुपयोग सुरू होतो त्यावेळेस तो घटस्फोट लांबतो. त्यामुळे वकील म्हणून समोरच्याची जबाबदारी हेच आहे की जर समोरचा कायद्याचा दुरुपयोग करतोय तर तो मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनात आणून देऊन तुम्ही ही प्रोसेस एक्सलरेट करू शकता. वेळ लागतो तो तुमच्या दुरुपयोगामुळेच, कायदा सगळ्यांसाठी आहे. ज्यावेळेस तुम्ही दुरुपयोग करणार त्यावेळेस त्याच्यानंतर मग हे बदनामी सुरू होते, अरे कुठल्या इंटेन्शननी ती गोष्ट करताय. एक्झॅक्ट. तसा मग 7 वर्ष 8 वर्ष लागायची गरज नाही. एक ॲव्हरेज 2 वर्षामध्ये घटस्फोट संपायला हवा. अच्छा. साधारण सर्वसामान्य माणूस म्हणून सुरुवातीपासूनची किंवा काही वर्षापूर्वीची आधीची डिवोर्सची कन्सेप्ट पद्धत आणि आताची त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो का काय? कन्सेप्ट इन द सेन्स हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 प्रोसेस जसजसा समाज इव्हॉल्व्ह होतो, सोसायटी इव्हॉल्व्ह होते, तशी ज्युडिशरी पण रिफॉर्म होत चालली आहे. कदाचित ज्युडिशरीचा रिफॉर्म व्हायचा स्पीड कमी असेल, द वे सोसायटीमध्ये चेंजेस होत आहेत त्याप्रमाणे ज्युडिशरी त्या स्पीडने रिफॉर्म होत नाही. पण येस, चेंजेस आहेत, बरेचसे चेंजेस घडत आहेत. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट वेळोवेळी त्याच्या प्रकर्षाने निदर्शनात आणते आपल्या की गोष्टी कुठे चेंज व्हायला हव्यात. त्यामुळे येस, आता चेंजेस होत आहेत आणि त्या गरजेचे चेंजेस होत आहेत. पूर्वी एखादी गोष्ट फारच मॉनोटोनस असायची, आता तसं नाहीये. आता विषयाकडे 360 अँगलनी बघितलं जातं. आणि डायव्होर्स हा असा कन्सेप्ट आहे की जज साहेबांना, जे कुठे न्यायाधीश आहेत, त्यांना एखाद्या विषयाकडे बघताना अगदीच 360 डिग्रीने प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करून डिसिजन घ्यावे लागतात. त्यामुळं ॲज आय सेड की जशी सोसायटी इव्हॉल्व्ह झाली आहे तशी न्यायव्यवस्था पण रिफॉर्म होतीये. त्याला जोडत एक प्रश्न पडतो मला, आता काही वर्ष किंवा काही गेले काही दिवस काही गोष्टी घडल्यात आपल्या देशामध्ये, काही गोष्टी बाहेर आणि ज्या खूप एक्स्ट्रीम लेवलला गेल्या एकदम, ज्याच्यातनं मग काही गोष्टी चुकीच्या घडल्या. एक प्रश्न असा होतो याच्यामध्ये की आताची जी आपली न्यायव्यवस्था आहे ती कुठंतरी बायस वाटते का? उदाहरणच द्यायचं झालं तर मध्यंतरी काही दिवसाआधी बेंगलोरची घटना आहे माझ्या मते. अतुल सुभाष म्हणून एक इंजिनियर होते, त्यांच्यासोबत ही घटना घडली होती की त्यांनी डिरेक्टली ते न्यायव्यवस्था किंवा त्यांनी कोर्टामध्ये त्यांनी ते सांगितलं की माझ्यावरती अन्याय झाला आणि कुठंतरी आपली न्यायव्यवस्था फिमेलसाठी, लेडीजसाठी काय कुठं बायस का त्यांना झुकतं माप मिळते का, असं काही शंका येते, कितपत खरं येते? विशाल, आता तुम्ही पहिले नाही आता प्रश्न विचारणार आहे. माझ्याकडे जर का आठवड्यातून 10 मेल क्लायंट्स येत असतील तर आउट ऑफ 10 9 लोक हा प्रश्न विचारतातच की सर वी थिंक की द ज्युडिशरी इज बायस टुवर्ड्स फिमेल. खरं जर बोलायला गेलं तर आपल्याला बायस हा शब्द फार हार्ड राहील. ज्युडिशरी बायस नाहीये, कधीही नव्हती. विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही मिसयूज करायला जाता, स्त्रियांना प्रोटेक्ट करण्याकरता किंवा त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करण्याकरता वेगवेगळे कायदे आहेत. तुम्हाला एखाद्या कायद्यामध्ये न्याय नाही मिळाला, त्यासाठी दुसरा कायदा आहे किंवा एक सप्लिमेंटरी तुमच्याकरता प्रोव्हिजन आहे. तर त्याच्या ज्यावेळेस स्त्रिया मिसयूज करायला लागतात त्यावेळेस मध्ये पुरुषांना वाटणं साहजिक आहे की अरे स्त्रियांकरता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, माझ्याकरता नाहीच आहेत का? तर पुरुषांनाही कायद्यामध्ये तरतुदी आहेत. पण येस, इन ऑर्डर टू सेफगार्ड
फिमेल इंटरेस्ट आपल्याकडे स्त्रियांना प्रोटेक्ट करण्याकरता कायदा थोडासा सबळ आहे. जर स्त्रियांनी त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर कदाचित पुरुषांना असं वाटणार नाही की कायदा बायस आहे. ज्यावेळेस तुम्ही दुरुपयोग कराल त्यावेळेस बटॉबेस पुरुषांना वाटेलच. ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. टॉकिंग अबाउट अतुल सुभाष, आपण न्यूजमध्ये बऱ्याचदा पाहिलं की अरे तो त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू आपण सर्वांनी युट्यूबवर पाहिला की मला इतक्यांदा बोलवलं. प्रॅक्टिकली प्रत्येक तारखेला पक्षकारांनी येणं अपेक्षित नसतं. आता ही जबाबदारी वकील बांधवांची पण आहे की आपण एखाद्या आपल्या पक्षकाराला कोणत्या कारणाकरता बोलवतो. त्यामुळं स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट द अतुल सुभाष केस, त्याच्यामध्ये बरेचसे इफ अँड बट्स आहेत. आणि त्यांनी आत्महत्या केली, त्याच्यानंतरचे पडसाद प्रबंध भारताने पाहिले आणि त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेत पण रिफॉर्म आले. असं नाही की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने काही रिफॉर्म नाही आणले. ज्युडिशरीमध्ये पण चेंजेस झाले. पण टॉकिंग अबाउट अतुल सुभाष केस, रियालिटी चेक हाच आहे की बाबा रे तुझा जीव गेलाय, ती आज बेलवर बाहेर आहे. सो असा कुठलाही डिसिजन घेणं, मग ती पुरुष असो किंवा स्त्री असो, हा चुकीचाच आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा. आपल्याकडे रिलीफ अवेलेबल आहे. कदाचित थोडा उशिरा मिळेल पण मिळतो. नाही, कारण काय झालं आता अतुल सुभाष हा एक विषय की जो उघडकीस आला. असे बरेचसे असतील की जे उघडकीस आले नाही किंवा जे ज्यांना तेवढं हे मिळालं नाही, काय म्हणतो त्याला आपण, त्यांना फुटेज मिळालं नाही. असे सुद्धा भरपूर पुरुष असतील की ज्यांना हा मानसिक त्रास म्हणा किंवा जसं तुम्ही म्हणता की प्रत्येक वेळी सारखं त्यांना बोलून कोर्टामध्ये, कारण हा शेवटी एक मानसिक त्रास काही लोकांना असू शकतो. त्याच्यातनं त्यांच्या काही मेंटॅलिटी तयार होती, त्यांना त्रास होतो, मग त्याच्यातनं ते कधी कधी माझ्यामध्ये टोकाचं पाऊल उचलत असतील. पण विशाल पर्सेंटेज लक्षात घ्यायला हवा. स्त्रिया जास्त पीडित आहेत. कायदा त्या दृष्टिकोनातून बनवला गेलेला आहे. नो डाऊट की आता कदाचित सिच्युएशन चेंज होतीये. पुरुषांना आता त्यांच्यावरचा अन्याय कदाचित प्रकर्षाने जाणवतो. अरे माझं घरही गेलं, माझे पैसेही गेले, मुलालाही घेऊन गेली. तर पर्सेंटेज लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर का तुमचे वकील साहेब तुमची बाजू योग्य पद्धतीने मांडू शकत असतील तर असं होत नाही शक्यतो. कारण कायद्यामध्ये गोष्टी फार क्लिअर लिहिलेल्या आहेत. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी खूप सुंदर गाईडलाईन्स दिलेत की कोणत्या सिच्युएशन मध्ये काय विचार करावा. वेदर इट्स अ चाइल्ड कस्टडी किंवा मेंटेनन्सचा विषय असेल, पोडगीचा आपण शब्द वापरतो त्याचा विषय असेल, तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने खूप सुंदर गाईडलाईन दिल्यात वेगवेगळ्या केसेसमध्ये. मी अगदीच केसेसचा रेफरन्स देत नाही कारण मग ती प्रत्येक केस एक जजमेंट 400 पानाचं जसं मी मगाशी बोललो तसं आहे. तर दुरुपयोग घेणारे पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर कमी आहेत. पण आता काय आपल्याकडे वाईट गोष्ट लगेच कॉपी पेस्ट केली जाते. त्यामुळे स्त्रियांचं झालंय कसं की मला नाही मिळत नाही ही गोष्ट तर मी तुझ्यावर दुसरी केस टाकते, हे नाही तर मग तिसरी केस टाकते. आणि मग पुरुष जो असतो तो ह्या केसेसला वैतागून शेवटी त्या XYZ त्यांच्या डिमांडला हैराण होऊन तयार होतो. पण हैराण होऊन तयार न होता तर जर तो खंबीरपणे लढला आणि जर तो खरंच बरोबर असेल तर न्याय त्याला नक्कीच मिळतो. नाही, आणि इथं कसं होतं, मला असं वाटतं की जेंडरचा विषय नाहीये, म्हणजे पुरुष असतो अथवा स्त्री असतो, विषय पण जे बरोबर आहे किंवा ज्यांना म्हणतो ना आपण की अगदी बरोबर. की असं बायस न होता की बाबा दिसतं की बाबा ह्याच्यावरती अन्याय होतोय किंवा तिच्यावरती होतोय त्याच्यावरती होतोय, तर कुठंतरी त्याच्यामध्ये एक ठोस भूमिका किंवा एक म्हणतो ना त्याला एक व्यवस्थित त्याला एक प्राधान्य दिलं पाहिजे असं वाटतं. अगदी बरोबर आहे. आपल्याकडे कन्क्लुजनवर जम्प करायची सवय आहे. की आपण सिनेमा बघून कोर्टामध्ये अगदी तसंच होतं की या अपेक्षेने लोक येतात. पण ती एक प्रोसेस आहे की पक्षकाराला वाटतं की प्रत्येक दिवस माझ्या केसमध्ये काही ना काही नक्कीच चांगलं होणार. प्रत्येक दिवस मला त्या कटघऱ्यामध्ये उभं केलं जाणार आणि प्रत्येक दिवसाला माझे पुरावे देणार. असं होत नाही. कोर्टाची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनुसार कोर्ट चालतं, त्या स्टेप्स होतात आणि त्या प्रकारे तुम्हाला न्याय भेटला जातो. त्यामुळे अन्याय होतो, मला फारच उशीर लागला, माझ्यावरच अन्याय झाला, असं करण्यापेक्षा जर तुम्ही ती प्रोसेस समजून घेतली, तुम्ही त्यात पडलात, तुम्ही कोर्टाची पायरी चढलात, तर तुम्ही प्रोसेस समजून घ्या की काय होणार आहे. आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने तुमच्या वकील साहेबांना योग्य ते पुरावे दिलेत तर मला वाटत नाही की तुमच्या कुठल्याही प्रकारचा अन्याय होईल. तुम्ही आता बोलता बोलता पोडगीचा विषय घेतला. एक एकदम शून्य म्हणून किंवा ज्यांना पोडगी हा विषयच माहित नाही किंवा तो शब्द नाही, आणि सध्या त्याच्यावरती खूप ज्वलंत विषय, कारण आपण ऐकतोय काही सेलिब्रिटी, काही जे मोठे व्यक्ती आहेत, आता सगळ्यांनाच माहिती, नावं घेण्याची काही गरज नाही. आता काय खूपशे मोठे मोठे आकडे जिथे आपण ऐकतो, 50 कोटी 60 कोटी अजून काय कोट्यातले कोटी आपण ऐकतो, हे कितपत खरं असतं आणि हा पोडगी विषय नक्की थोडासा आम्हाला समजून सांगा. आता जे काही आकडे आपण न्यूज मध्ये ऐकतो एवढे मॉन्स्टरस फिगर आहेत. 200 कोटी 250 कोटी 60 कोटी.
पोडगी हा उदरनिर्वाह करता आहे स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या. बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की पुरुषांनाही अधिकार आहे बर अंडर सेक्शन 24 बर की तुम्हाला मागू शकता तुम्ही, पण त्याच्या मागे कारण आहेत. बर न्यायाधीशांना तुम्हाला समजून सांगावं लागेल की हम्म तुम्हाला का पोडगी हवी. हम्म जर पोडगी हा विषय बघितला आपण तर त्याच्यामध्ये देखील ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एका केसचा रेफरन्स देतो, रजनीश वर्सेस नेहा. बर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने खूप सुंदर गाईडलाईन्स दिल्यात आणि जवळजवळ आता भारतामध्ये सर्वच जण ते फॉलो करतात. बर इन्कम, ॲसेट आणि लायबिलिटीज हम्म दोघांचेही चेक केल्या जातात. हम्म उत्पन्नाचे पुरावे, हम्म खर्चाचे पुरावे हम्म हे तुम्हाला कोर्टात द्यावे लागतात बर आणि त्याच्यानंतर मेहरबान न्यायालय पोडगी ठरवतात. गरजेचं नाहीये की हम्म इफ युअर वाईफ इज आस्किंग फॉर अ मून, हम्म हम्म हेन्स यू आर गिव्हिंग अ मून. तुम्ही हम्म चंद्र मागितला म्हणून तुम्ही चंद्र द्यायची गरज नाही. गरज नाही. हा जे काही कागदी पुरावे हम्म तुम्ही मेहरबान न्यायालयात दाखल केले, जो हम्म काही युक्तिवाद तुमचे वकील साहेब करतील, हम्म त्याच्यानंतर पोडगी ठरते. हम्म आणि असा कुठला फिक्स फॉर्म्युलाही नाहीये. हम्म कुठेही म्हणजे आपण गुगलवर वगैरे चेक करतो, हम्म असा कुठला फिक्स फॉर्म्युला नाहीये. हम्म सिंपल पद्धतीने जर आपण पाहायचा केला तर ₹100 जर एखादा पुरुष कमवत हम्म असेल, ₹50 त्याचा खर्च असेल, हम्म तर उर्वरित ₹50 साधारणतः 25% ₹5.5 त्याला पोडगी बसण्याची शक्यता असते. बर शक्यता ही शब्द याच्याकरता वापरतो कारण हा हम्म विषय फार डायनामिक आहे, बर सब्जेक्टिव्ह विषय. हम्म कुठलं मेकॅनिझम असं हम्म नाहीये. हम्म अप्लाय करणाराही माणूस आहे, हम्म जो डिसिजन देणारा आहे तोही हो माणूस आहे. माणूसच. हम्म त्यामुळे जी काही सिच्युएशन आहे, हम्म ज्या काही गरजा आहेत, त्या हम्म मेहरबान न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर मेहरबान हम्म न्यायालय हम्म पोडगी ठरवतो. बरं त्याच्यामध्येही प्रकार आहेत. हम्म एक इंटरिम पोडगी म्हणतो आपण, हम्म तात्पुरत्या स्वरूपाची पोडगी बरं. आणि कायमस्वरूपीची पोडगी. अच्छा. तुम्ही काय मागताय? केवळ माझ्या नवऱ्याकडं, त्या नवऱ्याच्या बापदाद्याकडे एवढी बक्कळ वडिलोपार्जित पैसा आहे. प्रॉपर्टी आहे म्हणून मला हा 100 कोटी द्या, हम्म असं होत नाही. हम्म त्याला त्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये अजून किती वाटेकरी आहेत, हम्म त्याला त्याच्यातून काय उत्पन्न मिळतंय, खरंच हम्म उत्पन्न मिळतंय का, मिळते का? हा किंवा त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे, हम्म त्या सर्व बाबींचा विचार केला जातो. हम्म की नवऱ्याकडे, कारण आजच्या काळात दोघंही कमवत आहेत, हो नवरा बायको दोघंही कमवत आहेत, हम्म तरी स्त्रीला पोडगी हम्म मागायचा अधिकार आहे. हम्म हे एक आपल्याकडे मिथ आहे हम्म की मी जर कमवते तर मला हम्म पोडगी द्यावी लागणार नाही, हम्म किंवा मी जर कमवतच नाहीये तर मला हम्म पोडगी बसणारच नाही. हम्म हे पण मिथ आहे. हम्म जर नवरा कमवत असेल, बायकोही कमवते, नवऱ्याकडे मर्सिडीज आहे आणि बायकोकडे आणखी कुठल्या कंपनीची गाडी आहे, हम्म आपण म्हणतो की हिला कमवायची गरज काय किंवा हम्म हिला पोडगीची गरज काय. हा पण त्यावेळेस मेहरबान न्यायालय असाही विचार करतं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये जो फरक आहे हम्म तुमच्या दोघांच्या, हम्म तो लक्षात घेऊन पण समोरच्याला पोडगी मिळू शकते. त्यामुळे या मिथच्या बाहेर लोकांनी येणं गरजेचं आहे बर की मी कमवते तर मला पोडगी मिळणार नाही, हम्म किंवा ती कमवते तर तिला पोडगी हम्म द्यावी लागणार नाही. द्यावी लागणार. या सगळ्या गोष्टी सब्जेक्टिव्ह आहेत. बर आणि ज्या मॉन्स्टरस फिगर्स आपण ऐकतो ऐकतो. हो त्याचा रियालिटी चेक होणं पण गरजेचं आहे. हम्म देणाऱ्याकडे तेवढे आहेत म्हणून घेणारा तेवढा मागतोय, हम्म तोही हम्म त्यातला तेवढा भाग हो आहे. हो पण खऱ्या फिगर्स मला वाटत नाही की बाहेर पडतात. बर आपल्याकडे PR किंवा सोशल मीडिया हो हो फुल बूम मध्ये आहे, हम्म त्यामुळं एकाचे 10 व्हायला हम्म वेळ लागत नाही. हम्म त्यामुळे लोकांनी ही साऊंड माइंडने त्या गोष्टी हम्म खरंच आहेत का याची हम्म पडताळणी करावी. मेहरबान हम्म न्यायालयाची ऑर्डर हो असेल हो मग गोष्टी ठरवून घ्याव्यात. म्हणजे तुमच्याकडनं ते म्हणजे मला तरी पहिल्यांदाच कळलं की पतीला सुद्धा पोडगी मिळू शकते. अगदीच हा अगदीच ही खूप प्रोव्हिजन आहे कायद्यात. अच्छा. हा पतीला मिळू शकते, हम्म आई वडील मुलाकडे पोडगी मागू शकतात, बर सुनेकडे पैसे मागू शकतात पोडगी बर स्वरूपामध्ये. हे सगळ्या तरतुदी आहेत कायद्यामध्ये. हम्म की जर समजा मुलगा तुम्हाला पालनपोषण करत नसेल तर आईवडिलांकडे देखील अधिकार आहे, हम्म तुम्ही तुमच्या मुलाकडे, कमवत्या मुलाकडे हम्म पोडगी मागू शकता. हम्म कायद्यामध्ये त्याचीही प्रोव्हिजन आहे हम्म की, किंवा सुनबाई असेल घरामध्ये, हम्म मुलगा नसेल आणि हम्म सुनबाई तुमच्या घरात राहत असेल, हम्म तर ऑनरेबल कोर्टाच्या तशीही डायरेक्शन आहेत हम्म काही काही केसेसमध्ये, हम्म की सासू सासऱ्यांना प्रोव्हिजन आहे हम्म की तुम्ही मुलाकडे पोडगी मागू शकता. मागू शकता. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मुलांचा ताबा हा पण एक विषय महत्वाचा आहे. सगळे ज्वलंत विषय घेऊन आला तुम्ही हो आज. तर मुलांचा ताबा हा नक्की त्याचा क्रायटेरिया काय आणि ते कसं ठरणार मग आता? मगाशी जे आपण बोललो ना की हम्म मिसयूज ऑफ लॉ हम्म ज्या स्त्रिया करतायत, हम्म की हम्म बार्गेनिंग म्हणून हम्म बऱ्याचशा केसमध्ये मुलांचा उपयोग होतो. हा माझा फीडबॅक नाही किंवा हे माझे कमेंट नाही, हो बट दीज आर द कमेंट्स विच आय रिसीव्ह फ्रॉम माय क्लायंट्स, हम्म की ती बार्गेनिंग म्हणून यूज करते हम्म प्रत्येक गोष्टीमध्ये. तर हम्म मुलांचा ताबा हा फारच सेन्सिटिव्ह विषय आहे. आपल्याकडे जर बाळाचं वय 5 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याची नॅचरल गार्डियन ही त्याची आई आहे. हम्म म्हणजे तुमची इच्छा जरी असली तरी हम्म तुम्ही बाळाची कस्टडी तुम्हाला मिळण्याची शक्यता फार कमी असते. नगण्य आहे. हम्म कारण ती त्याची आई आहे. 5 वर्षाच्या आतील हम्म बाळाला हम्म संगोपन आई हम्म चांगल्या पद्धतीने करू शकतो असा आपल्याकडे हम्म कायद्याचा समज आहे. हम्म 5 वर्षाच्या पुढच्या बाळाकरता
वडिलांना अधिकार आहे हम्म, बाळाची कस्टडी मागण्याचा. हम्म, पण त्याच्यामध्ये जे मूल गेले 6-7 वर्ष आईकडे राहिलंय, हम्म. किती पर्सेंट चान्सेस असतील की ते हम्म. अचानक म्हणेल की मला बाबाकडे जायचंय? हो हो बरोबर. शक्यता नगण्य आहे. पण वडील म्हणून तुम्हाला काय काय अधिकार आहेत हम्म, कायद्यामध्ये? हम्म, तुम्ही मुलाला व्हिडिओ कॉलचे ऍक्सेस मागू शकता, हम्म, शनिवार रविवार ओव्हरनाईट ऍक्सेस मागू शकता, हम्म, त्याच्या सुट्टीचे ऍक्सेस मागू शकता, हम्म, जेणेकरून एक वडील आणि हम्म, मुलगा किंवा हम्म, हम्म, मुलगी जे काय तुमचं नातं आहे हम्म, ते तुमचं नातं टिकेल. हम्म, ऍक्सेस महत्वाचा आहे. हम्म, बऱ्याचदा आपण कस्टडी करता भांडतो हम्म, आणि ऍक्सेसकडे दुर्लक्ष होतं. हम्म, बेबी स्टेप्स आहेत या, तुम्ही त्या फॉलो करायला हव्यात की हम्म. बाळाचा ऍक्सेस मला मिळू दे, मला डेली व्हिडिओ कॉल मिळू दे. बरोबर. हा. ऑनेबल सुप्रीम कोर्टाने आता खूप सुंदर जजमेंट दिले हम्म. की राईट टू कनेक्ट आहे. अच्छा. हा. बापाला अधिकार आहे रोज त्याच्या मुलाशी फोनवर बोलण्याचा आणि आई तो थांबवू शकत नाही. नाही. हम्म, तर तुम्हाला तो अधिकार आहे. हम्म. या गोष्टी लोकांना माहितीच नाही. कारण हम्म. होतं कसं की तुम्ही पैसे देत नाही म्हणून पत्नी तुमचे सगळे कनेक्ट बंद करते, हम्म, पुन्हा मुलाशी बोलू देत नाही. ते चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. वडील म्हणून तुमची तितकीच जबाबदारी आहे, तुम्ही हो. बाळाची मेंटेनन्सची काळजी घ्या. हम्म, कारण या गोष्टी वाईस वर्सा म्हणजे हो, हँड इन हो. हँड चालतात हो, हो. पाहायला गेलं तर. हम्म. त्यामुळं कस्टडी हा फार ज्वलंत विषय आहे आणि त्याच्यावर एक ऑल टुगेदर समोरच्याची डिमांड काय आहे, हम्म, त्याच्यानंतर ऑनरेबल कोर्ट त्या गोष्टीकडे कसं पाहतं, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बाळाची कस्टडी वडिलांना किंवा त्याच्या आईला हम्म. दिली जाते. आता याच्यामध्ये मुलांच्या इच्छेला किती महत्व दिलं जातं आणि ह्या डिवोर्सच्या प्रक्रियेमध्ये मुलांची त्याच्यामध्ये काय रोल राहणार किंवा काय असतो साधारणपणे? आजच्या तारखेला म्हणजे आजच्या करंट सोसायटीमध्ये आपण पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये मुलगा किंवा मुलगी लहान मुलांचा उपयोग कस्टडी दोघांनाही हवी असते. हम्म. पूर्वीचा म्हणजे एक आजच्या 10 वर्षापूर्वी आपण म्हणू ना 90s मध्ये नाही मुलाकरता भांडणं व्हायची. हो. आता त्याचं प्रयोजन कदाचित बदललं हे माझं वैयक्तिक मत आहे. अच्छा. हा. की बाबा रे मेंटेनन्सशी त्या गोष्टी कनेक्टेड आहेत त्यामुळे. पण लाईफमध्ये दोघांनाही मूव्ह ऑन करायचंय. हम्म, हम्म, जर मुलगा लहान हम्म. असेल तर दोघांनाही मूव्ह ऑन करायचंय. हम्म. यालाही लग्न करायचंय, हिलाही लग्न करायचंय. हम्म. मग दोघं म्युच्युअली ठरवतात की मुलाला आपण कुठेतरी चांगल्या स्कूलमध्ये बोर्डिंग स्कूलमध्ये टाकावं. हम्म. मुलाला विचारलं जातं का? तर हो, कोर्टामध्ये विचारलं जातं हम्म. तुला बाबाकडे राहायचंय का आईकडे राहायचंय? हा प्रश्न कोर्टामध्ये तीही तरतूद आहे की मुलाला विचारलं जातं. पण करंट सोसायटीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर दोघांनाही मूव्ह ऑन करायचं असतं. त्यामुळे डायव्होर्स हा लोकांनी फार विचार करून घ्यावा. कारण डायव्होर्स तुम्ही घेता आणि लाईफ टाईम इम्पॅक्ट तुमच्या मुलांवर होतो. त्यामुळं डायव्होर्स घेताना किंवा डायव्होर्सचा विचारही करताना जर तुम्ही कुठल्या पाल्याचे पालक असाल तर यू शुड फर्स्ट थिंक अबाउट हिज फ्युचर मेंटल अँड फिजिकल ग्रोथ. कारण नंतर त्याच्यावर तो लाईफ टाईम इम्पॅक्ट होणार. हो, हो. डिस्टर्ब फॅमिलीमधली मुलं त्यांचं फ्युचर या गोष्टी भविष्यामध्ये टेन्शन वाढवणारच आहेत. हो, हो. की तो लगेच मॅच्युअर होणार नाही. हो. त्याचा कल कुठल्या गोष्टीला आहे, बाबा म्हणून तुम्ही किती वेळ देणार किंवा आई म्हणून तुम्ही किती वेळ, त्याला दोघांचंही प्रेम हवं. किती म्हणलं तरी त्यांच्या बालमनावरती ते परिणाम होत असणार आहेत. होणारच, होतोच. त्यामुळं ज्या फॅमिलीकडे किंवा ज्या कुटुंबाकडे लहान मुलं आहे त्यांनी तो विषय लक्षात घ्यावा आणि त्याच्यानंतर हा डिसिजन घ्यावा. याच्याकरता जॉईंट कस्टडीची कन्सेप्ट आपल्याकडे फार प्रचलित नाही हो. की दोघांनाही त्याचा सिमिलर ऍक्सेस हवा जेणेकरून दोघं त्याला तेवढं प्रेम देतील. आपल्याला जॉईंट कस्टडीची कन्सेप्ट अजून तरी तेवढी प्रचलित नाही. जसं मी मगाशी बोललो सोसायटी इव्हॉल्व्ह होतीये, कायद्यात पण रिफॉर्म होत आहेत, तर आता हळूहळू लोक त्या गोष्टी एक्सेप्ट करतायत जॉईंट कस्टडीच्या. पण प्रॅक्टिकली अजूनही फार म्हणजे हातावर मोजणे आहेत की लोक जॉईंट कस्टडीला प्रेफरन्स देत आहेत. तर मुलांचा करता विचार करण्याकरता जॉईंट कस्टडीला लोकांनी विचार करावा. हे माझं वैयक्तिक मत. बरं. दुसरा प्रश्न असा की आता घटस्फोटानंतर पतीची अथवा पत्नीची जी काय मालमत्ता असेल, प्रॉपर्टी असेल किंवा वडिलोपार्जित त्याच्यामध्ये साधारण कितीपर्यंत ते हक्क सांगू शकतात किंवा साधारण कोर्ट ह्याच्यामध्ये काय रोल बजावते? आपल्याकडे ना एक जर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट पाहिला तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट थोडासा विषयाच्या बाहेर बोलतो, कनेक्ट करेल मी या विषयाला. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये डायव्होर्स नंतरही स्त्रीला अधिकार आहे की ती डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या अंडर पुरुषावर केस करू शकते. हेही बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. याचा दुरुपयोग होतो का? तर कदाचित होतोय. टॉकिंग अबाउट द प्रॉपर्टी, ज्यावेळेस तुम्ही डायव्होर्स घेता त्यावेळेस तुम्ही पत्नी म्हणून सर्व अधिकार सोडता. तुमचे अधिकार पत्नी म्हणून संपलेले आहेत. हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार संपले किंवा हिंदू विवाह कायदा 1955 नुसार तुमचे सर्व अधिकार पत्नी म्हणून तुम्ही सोडता. पण पत्नी म्हणून सोडता. तुमच्या बाळाचे अधिकार ज्या क्षणाला तो जन्माला आला त्याचे अधिकार कुठेही जात नाहीत.
त्याच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर अधिकार आहेच. अच्छा, हा, याही गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहिती त्यांना बरं. वाटतं घटस्फोट झाला म्हणजे माझे विषय अधिकार संपला. गेले हम्म, आणि माझ्या मुलाचे अधिकार गेले. हम्म, असं होत नाही. हम्म, म्युच्युअल डायव्होर्स मध्ये पण आपण म्हणतो की इथून पुढे मी तुझ्यावर कुठलाही सिव्हिल किंवा कायदेशीर हम्म, स्वरूपाची केस करणार हम्म, नाही. मी माझे सगळे मेंटेनन्सचे अधिकार हम्म, सोडतो हम्म, किंवा सोडते, जे काय आहे. हम्म. पण लहान मुलाचे अधिकार त्याच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरून जात नाहीत. एक प्रश्न असा पडतो इथं, केस ट्रान्सफर किंवा आता उदाहरण द्यायचं झालं तर आता काही वर्षापूर्वी झालेली घटना, शिखर धवन, इंडियन क्रिकेटर आपला, की एक पार्टी आउट ऑफ कंट्री आहे, एक पार्टी इथं तुमच्या भारतामध्ये बसली, तर त्याच्या केसमध्ये काय प्रक्रिया होणार? अच्छा, ट्रान्सफर केसेस ज्यावेळेस ट्रान्सफर होतात आपल्याकडे, ज्यावेळेस हा थोडासा मोठा टॉपिक आहे, मी थोडा नाही घ्या ना. इलॉबरेट करून सांगतो. आपल्याकडे केसेस ज्यावेळेस ट्रान्सफर होतात, समजा तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि तुमची बायको महाराष्ट्रातच लातूर या ठिकाणी आहे हम्म, आणि तुम्ही पुण्यामध्ये केस टाकली आहे. हम्म, बायकोला शक्य नाही आहे लातूरवरनं पुण्याला येणं. हम्म. तर त्याच्यामध्ये पर्याय असा आहे, ऑनरेबल हायकोर्टाकडे तुम्ही एक ट्रान्सफर पिटिशन दाखल करू शकता. आणि प्रॅक्टिकली जर रिअलिटी चेक बोललो मी, हम्म, तर 90% केसेस या जिथं स्त्री असते हम्म, तिथे ट्रान्सफर व्हायला अडचणी निर्माण होत नाहीत. हम्म, ही रियालिटी आहे. हम्म, हम्म, याच वेळेस ज्यावेळेस आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा हम्म, ऑस्ट्रेलियासारख्या कंट्रीमध्ये हम्म. तिकडे डायव्होर्स ही एक साधी सोपी प्रोसेस आहे. म्हणजे अच्छा, त्यांच्याकडे डायव्होर्स हा साधारणतः महिना 2 महिन्यामध्ये होऊन जाऊ शकतो. हसत खेळत. हसत खेळत होऊ शकतो. तसं आपल्याकडे विवाह हा 7 जन्मासाठी आहे. हो, हो, 7 जन्माच्या गाठी सोडवायच्या आहेत. हो, त्यामुळे हो, तो इतका सहजासहजी हो, होत नाही, सुटणार नाही. सुटणार नाही. पण ज्यावेळेस बाहेरच्या कंट्रीमध्ये डायव्होर्स तुमचा एखादा होतो, आपल्याकडे बरीचशी मंडळी कामानिमित्त हम्म, आउट ऑफ इंडिया जातात, तिथे हम्म, लग्न करतात किंवा हम्म, तिकडे डायव्होर्स घेतात. हम्म, जर समजा तुम्ही इथून लग्न करून तिकडे गेलात हम्म, आणि तिकडे तुम्ही डायव्होर्स घेतलात, हम्म, तर तो डायव्होर्स इंडियामध्ये ग्राह्य करण्याकरता देर इज अ प्रोसेस. हम्म, आपल्याकडे बऱ्याच लोकांना तेही देखील माहिती नाही की हम्म. तुम्हाला तो डायव्होर्स इंडियन लॉनुसार रेग्युलराईज करायला लागतो. बरं. त्याशिवाय तो डायव्होर्स इकडे ग्राह्य धरला जाणार नाही. ही प्रोसेस आहे की तुम्ही तिकडची डिग्री घेऊन हम्म. किंवा तिकडे डायव्होर्स, आता माझ्याकडे बरेचसे स्वीडनचे क्लायंट आहेत, बरं. माझ्याकडे बरेचसे ऑस्ट्रेलियाचे क्लायंट आहेत. मी रिसेंटली सो बेसिकली मी दर 2-3 महिन्याने बाहेरच्या देशात जायचा प्रयत्न करतो. एनआरआयचे केसेस ज्यांचे हम्म, पुण्यामध्ये केसेस पेंडिंग आहेत हो, त्यांना मी भेटतो किंवा हम्म, इंडियामध्ये केसेस पेंडिंग आहेत त्यांचे हम्म, केसेस आम्ही हाताळतो. हम्म, तर नवऱ्याला स्वीडनमध्ये डायव्होर्स भेटलाय, पण हम्म. बायकोला डायव्होर्स द्यायची इच्छाच नाहीये. बर. कारण तिकडे प्रोसेसनुसार डायव्होर्स झाला, हो. प्रॉपर्टी डिवाइड झाली, हम्म, मुलांची हम्म, कस्टडी हम्म, बाय लॉ आईकडे मिळाली किंवा पुरुषाकडे मिळाली, हम्म, ऍक्सेस अलाउ झाला. हम्म, पण तिला डायव्होर्स द्यायची तयारीच नव्हती. हम्म, ती म्हणते मी तर इंडियन सिटीजन आहे, हम्म, त्याने तिकडे डायव्होर्स घेतलाय तिकडच्या नॉर्म्सनुसार, तर माझ्याकडे काय कायदेशीर पर्याय आहे. हम्म, तर यू कॅन स्टील चॅलेंज दॅट इन इंडियन कोर्ट, की असं नाही की तुला तिकडे डायव्होर्स मिळाला म्हणून तो डायव्होर्स इकडे ग्राह्य धरला जाईल. हम्म, हम्म, देर इज अ प्रोसेस फॉर दॅट, हम्म, की तुम्ही इंडियन कोर्टमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रोसेस फॉलो कराव्या लागतात. हम्म, मी सेक्शन्स वारंवार सांगतो की हम्म, मुद्दामून सांगत नाहीये हम्म. की जेणेकरून मध्ये फार टेक्निकल हो, होऊन हो, जाईल. हो. पण येस, देर इज अ प्रोव्हिजन की तुम्ही इंडियन कोर्टामध्ये तो डायव्होर्स रेग्युलराईज करा किंवा चॅलेंज करा. अच्छा. ती प्रोसेस आहे. ऍट द सेम टाइम ज्यावेळेस तुम्ही 2 वेगळ्या राज्यात आहात, हम्म, आपल्याकडे ही जे काही आयटी क्षेत्रातली तरुण मंडळी आहेत, हो. पुण्यामधली लोक हैदराबादला जातात, हम्म, बँगलोरला जातात. हम्म, मुलगी कामानिमित्त तिकडे गेली आहे, हम्म, मुलगा पुण्यातच आहे हम्म, आणि मुलाने केस टाकले किंवा वाईस वर्सा. हम्म, हम्म, त्यावेळेस ज्यावेळेस 2 वेगळ्या स्टेटमध्ये दोन्हीही म्हणजे जाब देणार आणि अर्जदार, हम्म, पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट हम्म, असतात, हम्म. त्यावेळेस तुम्हाला ऑनरेबल सुप्रीम कोर्टाकडे एक ट्रान्सफर पिटिशन दाखल करावी लागते. अच्छा. ज्यावेळेस 2 स्टेटमधला विषय असतो त्यावेळेस सुप्रीम कोर्ट एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये हम्म, केस ट्रान्सफर करायचा अधिकार हम्म, हे सुप्रीम कोर्ट ठरवतं. हम्म, ही ती प्रोसेस आहे. हम्म. अजून एक प्रश्न असा, कुलिंग पिरियड, समजा एखाद्याने आता डिवोर्ससाठी दावा दाखल केलाय, कोर्ट त्यांना काही ठराविक काळ देते, त्याला माझ्या मते कुलिंग पिरियड असं काहीतरी म्हणतात तो विषय ते, तर त्या दरम्यान साधारण किती पर्सेंटेज असतं की समजा परत ते पुन्हा गुन्हा गोविंदांच्या नांद्याला लागतात किंवा मग काय साधारण कुलिंग पिरियडचा साधारण कसा स्टडी असतो? कूलिंग पिरियडमध्ये बरेचसे, सो कूलिंग पिरियड इज मेजरली फॉर द रिकन्सिलेशन, की तुमच्या दोघांमध्ये रिकन्सिलेशन होतंय का, हम्म, त्याकरता कायदा तुम्हाला एक संधी देतो तुमचं नातं वाचवायचं. मेट्रो सिटीजमध्ये जर आपण पाहिलं प्रॅक्टिकली तर 100 पैकी 90 अर्ज हम्म. हे कूलिंग पिरियड वेव्ह करा, बर, आर डिसिजन इज फायनल, बर, वी डोंट रिक्वायर कूलिंग पिरियड. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने त्याचे डायरेक्शन दिलेले आहेत बर. की बोथ द पार्टीज आर रेडी, हम्म, आणि त्यांचा ऑलरेडी सेपरेशनचा कालावधी हम्म, जर झालेला आहे, हम्म, हम्म, रिक्वायर्ड सेपरेशन कालावधी,
देन देर इज नो सच रिक्वायरमेंट ऑफ अ कुलिंग पिरियड. बर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय. बर त्यामुळे तो गरजेचा सध्या मेट्रो सिटीजमध्ये लोकांचा जास्तीत जास्त कल हा कुलिंग पिरियड वेव करावा याच्यासाठीच आहे. अच्छा अच्छा. पण जर त्याचा चांगला उपयोग केला तर हा. यू कॅन थिंक अबाउट रिकन्सिलेशन. तुम्ही तुमचं नातं वाचवायची तुम्हाला ती शेवटची संधी आहे. मग घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी किंवा काउन्सिलरच्या हम्म. ज्या तुम्ही ज्या स्टेजला असाल तर हम्म. त्यांनी त्यांच्या मदतीने सदरचा विवाह वाचण्याची एक शेवटची दिवा विझायच्या हो अगोदरची हो हो. प्रयत्न आहेत आहे. हा, हा, हा. आणि ते वाईट काही नाही हो त्याच्यामध्ये. हो. बट ॲज आय सेड की 90% सध्याचे हम्म. जे पेटिशनर किंवा जे आहेत हम्म. ते कुलिंग पिरियड वेव करा बर अशा स्वरूपाचे अर्ज मेहरबान न्यायालयात बर येतात. बर. माझ्या मते म्हणजे जसं तुम्ही आता सांगताय त्याच्यामध्ये नातं हा प्रायोरिटी कदाचित मग नसावाच, बरोबर, की अगदी बरोबर. कुलिंग पिरियड त्यांना नको, त्यांना ह्या गोष्टी लवकरच त्यातनं बाहेर पडायचंय. फास्ट फूडची जनरेशन आहे आता. हो त्यांना हो लग्न करायची जितकी घाई आहे त्यापेक्षा जास्त घाई हो या नात्यातून बाहेर पडायची आहे. हो हो आपण आता वेगवेगळ्या रिलेशनशिप पाहतो, सिच्युएशनशिप पाहतो. हो. तर अजून तरी जर फार विचार करायला गेलो तर नात्यातून बाहेर पडायची खूप जास्त त्यांना घाई आहे. आणि एक नातं चालू असताना माझ्याकडे असेही लोक येतात, सर मी आता लग्न केलं तर चालेल का, माझा डायव्होर्स होतोच आहे ना. म्हणजे त्याला 6 महिन्याचाही पेशन्स नाहीये अच्छा. की डायव्होर्स होईल मग मी लग्न हो करेन. हो. की नाही सर मी ऑलरेडी एका रिलेशनशिपमध्ये आहे किंवा तात्पुरता नवीन नवीन वर्ड शिकतोय, मी सिच्युएशनशिपमध्ये आहे, माझ्याकरता पण या गोष्टी सध्या हो जेनझीच्या गोष्टी मला हो पचायला वेळ हो लागतोय. हो हो. पण येस, लोकांचा पेशन्स तसा आहे की मला लवकर बाहेर पडायचंय जेणेकरून मी परत दुसरे एका नवीन नात्यामध्ये जाईल. माझ्याकडे अशी लोक आहेत जो दुसरा तिसरा डायव्होर्स घेण्याकरता माझ्याकडेच येत आहेत. बर. प्रीमियम क्लायंट. प्रीमियम क्लायंट म्हणण्यापेक्षा संयम, हो की तुम्हाला लवकरात लवकर कळणं गरजेचं ना तुमचा लाईफ पार्टनर कन्सेप्ट काय, जो थ्रू आउट लाईफ तुमच्यासोबत राहील तो तुमचा लाईफ पार्टनर ना. सध्याच्या गोष्टीमध्ये हे सगळं टेम्पररी पार्टनरशिप चालू आहे की लवकर लग्न करू, लवकर ट्रायल अँड एरर करू. मग कधी कधी असं वाटतं की जे लिव्ह इन रिलेशनशिप आहेत, आय थिंक वी शुड रिस्पेक्ट दॅट. पण अशी आहेत की जे गेले 8-10 वर्ष रिलेशनशिप मध्ये होते, मग लग्न केलं आणि लग्नानंतर कळले अरे तो मी नव्हेच, हा वेगळाच आहे. तो वेगळा विषय. त्यामुळे रिफॉर्म होत आहेत. हो. जसं मगाशी बोललो की लिव्ह इन रिलेशनशिप देखील बऱ्याचशा राज्यामध्ये ग्राह्य धरलं जात आहे. पण लोकांना नात्यात पडण्याची, नात्याच्या बाहेर पडण्याची खूप जास्त घाई आहे. तुम्ही आता खूप चांगला इथं वाक्य वापरलं की लग्न करायची सुद्धा घाई आहे Exactly. आणि त्याच्यातनं बाहेर पडायची सुद्धा घाई आहे. एक्झॅक्टली. पण हे कुठेतरी असं वाटत नाही की हे एकंदरीत समाज व्यवस्थेला किंवा एकंदरीत जे आता आपण ज्या कल्चरमध्ये वाढलोय पहिल्यापासून त्याच्यासाठी कुठेतरी हे घातक आहे किंवा चांगलं नाही असं वाटतं का? बरोबर आहे. त्यात म्हणजे समाज व्यवस्थेचा विचार करायला गेला तर ते अगदीच घातक आहे. पण आता प्रत्येक सोसायटी वेगळी, सोसायटीचे नॉर्म्स वेगळे. आपल्याकडे जी गोष्ट वाईट ती वेस्टर्न कंट्रीजमध्ये चांगली, आणि आपल्याकडे एखादी गोष्ट ब्लाइंडली फॉलो करायची खूप सवय, गोष्टीचा मार्मिक अर्थ न बघता त्याची फॉलो करायची फार सवय. त्यामुळे जर जसजशी सोसायटी इव्हॉल्व्ह होईल ह्या गोष्टी वाढतील पण कमी होणार नाहीत. कारण बाहेरच्या कंट्रीजमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप याच्या अगोदर पूर्वी होती, आपल्याकडे आत्ता त्याचा एक्सेप्टन्स आलाय 8-10 वर्षाखाली. त्यामुळे ह्या फार सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत. जी गोष्ट तुमच्याकरता वाईट असेल ती कदाचित माझ्याकरता चांगली असेल. त्यामुळे सब्जेक्ट म्हणजे पर्सन टू पर्सन या सर्व गोष्टी डिपेंड करतात. पुढचा प्रश्न असा होता माझा की साधारण डिवोर्सची जी प्रोसेस आहे त्याला खर्च किती येतो, वकिलांची फी किती असते? हा प्रश्न अशासाठी आहे की समजा आता एखाद्याला काही मानसिक त्रास होतोय, त्याचं नाही जमत आहे, पती असू पत्नी असू, पण साधारण होणारा खर्च, कोर्ट कचेरी या सगळ्याला विचार करून तो माणूस म्हणता बा जाऊ दे, आपलं त्यापेक्षा एवढं खर्च होण्यापेक्षा एवढं त्रास होण्यापेक्षा आपण आहे ते आपलं तो माणूस विषय रिटर्न येतो. पण तसं खरंच आहे का की याची साधारण खर्च किती येतो, काय साधारण हे असतं? छोटी जखम असेल मलमपट्टी करून बरी होते. अच्छा. आपण डॉक्टरांचा विचार करून घरीच उपाय करतो, मग गँग्रेनहून पाय कापायला लागतो. डायव्होर्सही तसंच आहे. साधारणतः पुण्यासारख्या शहरामध्ये म्युच्युअल डायव्होर्सला साधारण वकिलांची फी 50,000 किंवा 30,000 ते 1,00,000च्या घरामध्ये आहे, जर तो म्युच्युअल डायव्होर्स असेल तर. आणि मी हे एक मिड रेंज ऍडव्होकेट्स बद्दल बोलतोय. हा जर कॉन्टेस्टेड डायव्होर्स असेल तर त्याची फी साधारणतः 1,00,000 ते 4,00,000. मग स्काय इज द लिमिट. सब्जेक्टिव्ह आहात की तुम्हाला मारुती हवी आहे का मर्सिडीज हवी. अल्टिमेट गोल तर तेवढाच आहे. कायद्याच्या तरतुदीच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही मिळत नाही. पण आता हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांचं बजेट किती आहे. पण येस,
म्युच्युअलची फी साधारणतः 30,000 ते 1 लाख आणि कंटेस्टेड डायव्होर्सची फी 1 लाख ते 4 लाखाच्या घरात जाते. पूर्वी लग्नानंतर आपण हनीमूनला जायला हनीमून पॅकेजेस असायचे, त्याला हो हो EMIचा ऑप्शन असायचा. हा. आता इन्क्लुडिंग अस आमच्याही वेबसाईटवर म्हणा, पण तुम्हाला डायव्होर्सची फी भरायला पण EMIचा ऑप्शन आहे, बर की तुम्ही डायव्होर्सची फी EMIने भरू शकता. हम्म, त्याच्यामध्ये प्रकार असे आहेत की बरेचसे लॉयर अपफ्रंट पेमेंट घेतात. 100% पेमेंट करा आणि मग मी काम करतो. हम्म. आमची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आम्ही जसजसं काम पुढे जाईल केसमध्ये, आमचे स्लॅब ठरलेले आहेत. एक साधारणतः 10 स्लॅब्स आहेत. त्याच्याने तुम्हालाही कॉन्फिडन्स येतो की वकील म्हणून हम्म, माझी तेवढीच कमिटमेंट आहे, हम्म, की जर माझी समजा 2 लाख रुपये फी आहे, तर ती 2 लाख रुपये फी मी तेव्हाच घेणार ज्यावेळेस माझं काम पूर्ण होणार. हम्म, मग जसजसं आपण केसमध्ये पुढे जाऊ, तसतसे तुम्ही पैसे द्यायचे. हम्म, जेणेकरून मग मी तुमचं काम 1 वर्षात करो किंवा 2 वर्षात करो. हम्म, मला फी तेवढीच जर मिळणार असेल, हम्म, तर वकील म्हणून मीही तेवढेच इनपुट्स देईन, हम्म, हम्म, की तुम्हाला लवकरात लवकर हवा तसा हम्म, योग्य तो रिलीफ हम्म, मिळवून द्यायचा प्रयत्न करेन. हम्म, त्यामुळे तुम्ही वकील निवडताना हम्म, त्या साऊंड गोष्टी पाहाव्यात, हम्म, की वकील साहेबांची फी कशी, वकील साहेब हम्म, ॲडव्हान्स किती घेत आहेत, हम्म, पेमेंटचं स्वरूप काय आहे, हम्म, हा सगळा विचार करून हम्म. पक्षकाराने वकिलांना फी द्यावी. बर म्हणजे आता असं एकंदरीत तुम्ही जे EMIचं सांगितलं की आता सगळ्या गोष्टीमध्ये EMI आल्यात, EMI आपल्याला सुलभ हप्त्यामध्ये सगळे म्हणतात, तसं आपण विषय डायव्हर्सलाही आता आहे. अवघड गोष्टी सोप्या झाल्यात EMI मुळे. EMIमुळे अगदी बरोबर. तुम्ही वकिलांची फी देखील EMIने देऊ शकता. तुम्ही आमच्या वेबसाईटवर जर आलात, हम्म, आमच्या वेबसाईटवर तुम्हाला तोही ऑप्शन आहे. यू अच्छा कॅन पे आवर फीज बाय EMI. बर. एक प्रश्न असा डोक्यात येतो की आपली आधीची पिढी होती, आपली वडीलधारी माणसं, आपल्या आधीची आता एक लोक जी होती, की एक लग्न झालं म्हणजे कशी आपलं जे कोण आपलं असेल ते शेवटपर्यंत आपण त्याच्याशी लॉयल म्हणा किंवा प्रामाणिक आपण एकच लग्न करायचो. आधी डिवोर्स ही कन्सेप्ट एवढी अशी काय फार काय प्रचलित नव्हती किंवा एवढं कोण सर्रास त्याचा कोण वापर करत नव्हतं. आत्ताची पिढी आत्ताच्या पिढीला काय झालं, की कायदा किंवा एक त्यांचे नॉर्म्स ठरलेले आहेत, की असं असेल तर मी हे करणार, असं असेल तर मी करणार, असं नसेल तर मी नाही करणार. हे सारे त्यांचे ते डे वनलाच त्यांचे क्लिअर असतात. खूप वर्षापूर्वी मी एक पिक्चर पाहिला होता. आता ते एक्झिट आहे का नाही माहित नाही ती कन्सेप्ट ती, की अनिल कपूरचा एक सिनेमा होता. अनिल कपूर आणि मायामध्ये काजल होते त्याच्यामध्ये. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा त्याच्यामध्ये एक साधारण त्यांनी उल्लेख होता, की 1 वर्षाचं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं. त्यांचे नियम ठरलेले होते. असं-असं, अमुक-अमुक आणि 1 वर्षानंतर जमलं तर ठीक, नाही तर आपण तो विषय तिथं संपवून क्लोज करायचा आपला. तर तशी काय कन्सेप्ट ॲक्चुअलमध्ये असते का? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तसं बघायला गेलं ना, तर मुस्लिम बांधवांमध्ये लग्न हे कॉन्ट्रॅक्टच आहे, तसं पाहायला गेलं तर. आणि याचा जर आपण थोडासा वाईड अँगलने विचार करायला गेला, तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अशी काही कन्सेप्ट सध्या तरी भारतामध्ये व्हॅलिड नाहीये. लग्ना अगोदर तू असं वाग, मी असं वागेल, ही प्रॉपर्टी तुझी, भविष्यात काय झालं ती प्रॉपर्टी माझी. प्रीनप ज्याला म्हणतो आपण, जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप हिट आहे, ते पण भारतात नाहीये. बरं. गोव्यासारख्या राज्यामध्ये प्रीनप अजून प्रचलित आहे, पण ते अजून पूर्ण भारतामध्ये नाहीये. नाही. म्हणजे सोप्या भाषेत तुमचं उत्तर द्यायचं म्हणलं, तरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे सध्या तरी फार हवा-हवासा वाटणारा विषय अजून तरी आपल्याकडे नाही. त्याच्याकरता आपल्याकडे पर्याय काय करतात लोकं, जो की तोही व्हॅलिड नाहीये, पण एक समजुतीचा करारनामा करतात लोकं. हं, त्याला आपण MOU म्हणतो. हं, पण तोही कायद्याच्या ह्याच्यामध्ये त्याला तेवढंसं वेटेज हं, नाहीये. हं, सो टू आन्सर युअर क्वेरी फर्मली, हं. नाही. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्याकडे अजून व्हॅलिड नाही. बरं. प्रीमियम हा काय विषय? प्रीनप हा विषय असा आहे, की प्रीनप आणि पोस्टनप असे विषय आहेत हं, ॲक्चुअली. लग्न अगोदर आपल्या या गोष्टी ठरल्यात, हं, आपण असं-असं करणार हं, किंवा लग्नानंतर आपण असं-असं करणार. हं, अ, एखादी प्रॉपर्टी लग्नानंतर माझी, तू तिच्यावर हक्क दाखवू शकत नाही. हं, हे लग्नाच्या अगोदरच तुम्ही तुमचे नियम, म्हणजे तुम्ही तुमची लाईन हं, सुरुवातीला ड्रॉ करता, हं, हं, की काय करायचं आणि काय हं, नाही हं, करायचं. की या लाईनच्या बाहेर गेलं की इट्स हं, नॉट गोइंग टू वर्क. हं. सो दॅट इज प्रीनप किंवा ते व्हॅलिड नसतात बरं, किंवा तुम्ही तुमचं रिलेशन थांबवू शकता. बरं. दॅट इज प्रीनप. हे गोव्यामध्ये व्हॅलिड आहे म्हणजे? गोव्यासारख्या राज्यामध्ये प्रीनप व्हॅलिड आहे. बरं. म्हणजे समजा एखाद्याला प्रीमियम किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही म्हणता यायचं, पण एक त्यांच्या नियमानुसार किंवा त्यांच्या नॉर्म्स त्यांना जर करायचं असेल, तर ते गोव्यात जाऊन थोडक्यात ह्या गोष्टी करू शकतात. आता तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, की तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता. अच्छा, तो तुमचा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, की प्रीनप करायचं का नाही. अच्छा. बरं. एक प्रश्न पुढचा असा होता, की पहिलं खूप आधीच्या काळामध्ये, आता सुद्धा ते कदाचित गोष्टी चालत असतील. गावाकडं सोडचिठ्ठी नावाचा एक प्रकार होता प्रचलित एकदम. तो अजून सुद्धा आहे का आणि तो कितपत ग्राह्य धरला जातो? तो अत्यंत घातक प्रकार आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे.
कारण तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एकमेकाची सोडचिठ्ठी घेता. एक सिच्युएशन सांगतो की तुमचा घटस्फोट झाला, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही घटस्फोट घेतला, नंतर स्त्रीने दुसरं लग्न केलं, काही कारणास्तव तिचं त्या पुरुषाशी नाही जमलं, तर तिच्याकडे ती विंडो ओपन आहे, कारण तो जो झालेला घटस्फोट आहे तुमचा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर, तो तसाही व्हॅलिड नाहीये. अच्छा. आपल्याकडे ॲडल्टरी हा डायव्होर्स करता ग्राउंड आहे, पण आता ॲडल्टरी पण गुन्हा राहिलेला नाहीये. त्यामुळे प्रूफ करणं, गोष्टी त्या प्रोसेसपर्यंत नेणं हा एकदमच किचकट आणि वाईट असा विषय होऊन जातो. त्यामुळे आय नॉर्मली डोंट रेकमेंड दॅट, की तो पूर्णपणे चुकीचा विषय आहे. जर तुम्हाला घटस्फोट घ्यायचाच आहे, तर तुम्ही कायदेशीर पद्धतीने वेगळं होणं हे तुमच्या भवितव्यासाठी फार गरजेचं आहे. अच्छा. आता एखादा माणूस स्त्री पुरुष जेव्हा आता तुमचा इतका वर्षाचा अभ्यास आहे याच्यामध्ये, तुम्ही इतके वर्ष त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करताय. एखादा क्लायंट म्हणू आपण त्यांना, आता स्त्री असो पुरुष असो, ते तुमच्याकडे येतात. तुमची साधारण प्रोसेस काय राहते किंवा तुम्ही साधारण त्या लोकांना कसं हाताळता? किंवा तुम्ही त्यांना असं काही काउन्सिलिंग म्हणा किंवा साधारणपणे प्रोसेस कशी किंवा तुमचं साधारण कामाचं स्वरूप कसं राहतं मग? विशाल साहेब, अजूनही माझ्याकडे ज्यावेळेस लोक डायव्होर्ससाठी येतात, तर हा असं नाही आहे, थोडक्यात म्हणजे डायव्होर्स लॉयर, हं. तुम्ही समजा नॉनव्हेज खात असाल, तर कसाही कापतो म्हणून तुम्ही खाता, का तुम्ही कापता म्हणून कसाही का तुम्ही खाता म्हणून कसाही कापतो, तसं. हां, हां. बरोबर. तशातला भाग आहे हा. अगदी. त्यामुळे आमच्याकडे अजूनही लोक डायव्होर्ससाठी आले, तर आमचा पहिला प्रयत्न आहे की हे रिकन्साईल कसं करता येईल. बरं. अगदी बरोबर. आम्ही प्रयत्न करतो की तुमचा विवाह कसा वाचेल, आम्ही त्याचे पर्याय देतो. द मोमेंट आउट ऑफ आवर एक्सपिरियन्स वी कन्सिडर की त्याच्यात 0% स्कोप आहे किंवा आता त्याच्यामध्ये रिकन्सिलेशनचा काही स्कोपच चान्सच नाही, नाही. हां. त्याच्यानंतर आम्ही मग डायव्होर्स प्रोसेसवर येतो. त्याच्यानंतर आम्ही प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशनवर येतो. त्याच्यानंतर आम्ही मेंटेनन्सची कन्सेप्ट क्लायंटला समजवतो की हाऊ थिंग्स आर गोइंग टू वर्क. आणि आम्ही वैयक्तिक फार क्लिअर इन्फॉर्मेशन देतो की ही जर्नी अशी नाही की 2च वर्षात संपेल. हे मेकॅनिझम नाहीये. यू हॅव टू ट्रस्ट युअर लॉयर. कारण पक्षकारांना बऱ्याचदा काय वाटतं की मी वकिलाला फी दिली म्हणजे वकिलाला विकत घेतला. तशी कन्सेप्ट नाहीये. हे टीमवर्क आहे. हो. मी फक्त माध्यम आहे. हो. मी तुमची बाजू कोर्टासमोर मांडायचा माझा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न आहे. बरोबर. पण हे मेकॅनिझम नाहीये. ही कुठली सर्व्हिस नाही की माझ्याकडनं तुम्ही फोन घेतलात, तो खराब झाला की मी तो रिपेअर करून द्यायलाच पाहिजे. हे ह्युमन इमोशन्स बद्दलचं गणित आहे. त्यामुळे तेवढी मॅच्युरिटी असणाऱ्या लोकांनी डायव्होर्समध्ये यावं. बरोबर. अनफॉर्च्युनेटली आपल्या सोसायटीमध्ये लोकांना तशीही मॅच्युरिटी नाहीये. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा प्रयत्न करतो त्यांना रिकन्साईल करायचा. रिकन्साईल होत नसतील तर मग डायव्होर्स किती सुरळीत होऊ शकतो. म्हणजे पहिला प्रयत्न आहे रिकन्सिलेशन, दुसरा प्रयत्न आहे म्युच्युअल डायव्होर्स, की तुम्ही आपसी संमतीने वेगळा व्हा. आणि अगदीच फारच त्यांचे संबंध टोकाला गेले असतील तर मग शेवटचा पर्याय म्हणून कॉन्टेस्टेड डायव्होर्स. आता याच्यामध्ये क्लायंटचा मानसिक किंवा भावनिक जो काय त्याच्यामध्ये तो त्याचा गुंता झालेला असतो, त्याचा गोंधळ, त्याचा तुमच्या रोजच्या किंवा त्या केसवरती काय परिणाम होतो का? क्लायंटचा मानसिक गुंता झालेला असतो, क्लायंटचे टेन्शन आम्ही घरी घेऊन येतो का, तर आपण किती जरी अवॉइड करायचं म्हणलं तरी ते अवॉइड करण्यासारखं नाहीये. तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर तो इम्पॅक्ट होतोच होतो. मी त्यातल्या त्यात NRI क्लायंटशी डील करतो, त्यामुळे बऱ्याचदा मला रात्रीचे कॉल्स असतात माझ्या क्लायंट सोबतचे. तर ते इम्पॅक्ट होतो का, तर होतो. मग त्याच्यातून बाहेर येण्याकरता का आमच्याकडेही बरेचसे वकिलांकरता बरेचसे शिबिरे असतात. वी ऑल्सो गो फॉर अ ट्रीटमेंट समटाइम्स. मग तो पुढं थेरपी म्हणा किंवा कुठं आउट ऑफ इंडिया जाऊन कुठल्या स्वतःचा विरंगुळा म्हणा, कशामध्ये म्हणतो वकील म्हणून आम्ही ते सगळे प्रयत्न करतो. पण येस, इम्पॅक्ट होतो का, तर आमच्यावर इम्पॅक्ट होतो आणि वी ट्राय टू कम आउट ऑफ दॅट. ओके. सर्वसाधारण आता इतका वर्षाचा तुमचा अनुभव आणि केस स्टडी चाललाय, तुमचा प्रॅक्टिस आहे. साधारण बेसिक पासनं किंवा साधारण एक्स्ट्रीम लेव्हलला साधारण काय प्रकारचे कारण असतात? कारण आता काही गेली वर्ष बघितलं तर सोशल मीडिया एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, आता घरगुती हिंसाचार बराच वाढलाय. त्या विषयावरती आपण न्यूज पडतात. पण साधारण सोशल मीडिया आणि आताची काय प्रमुख कारणं तुम्ही काय सांगाल? कशामुळं? कारण लोक आजकाल कम्पेअर करायला लागली. बरोबर आहे. पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा होता. आता अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल चौथी गरज आहे. सोशल मीडियाचा बराचसा इम्पॅक्ट आहे आणि मोबाईलमुळे बरीचशी कारणं, म्हणजे तुमचा मी टाइम हा तुमचा स्क्रीन टाइम झालेला आहे.
बरोबर. एक काळ होता तुमचा मी टाइम, हम्म. ज्याच्यामध्ये मी पुस्तक वाचेल, मी हम्म. क्रिकेट खेळ, दॅट इज माय मी टाइम. हम्म. मी पोहायला जाईल. हम्म. आता मी टाइम इज इक्वल टू युअर स्क्रीन टाइम झालेला आहे. हो हो. आईला माहिती पाहिजे सकाळपासून मुलीने काय खाल्लं, ते हम्म. रात्री तिच्या भाजीत किती मीठ हम्म. कमी होतं. हम्म. त्यामुळं सोशल मीडियाचा इम्पॅक्ट पडलाय का, कनेक्टिव्हिटीचा इम्पॅक्ट पडलाय का, तर खूप पडलाय. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला विंडोज ओपन झाल्यात का, तर या सोशल मीडियामुळे ओपनही झालेल्या आहेत. नक्की झालेला. की तुमच्याकडे पर्याय दुसऱ्या सेकंदाला अवेलेबल आहेत. हो. संयम हलण्याकरता बरेचशी प्रलोभनं तुमच्या समोर आहेत. हम्म. हम्म. त्यामुळं याचा इम्पॅक्ट तुमच्या वैवाहिक जीवनावर होतो का, तर होतो. दोघं पती पत्नी काम करतायत, तुमच्या कामाच्या ठिकाणी मॅक्सिमम एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतात कुठं, हम्म. ज्या ठिकाणी तुम्ही कामं करता. हम्म. त्यामुळे तुम्हाला प्रलोभनं खूप आहेत. हम्म. कंपॅरिझन होतं, तुम्ही एकमेकाचे स्टेटस बघता, अरे ही फिरायला स्टोरी गेते, बघतो इंस्टाग्राम, ही फिरायला फेसबुक, जाते, स्टेटस. माझा नवरा मला अफोर्ड करू शकत नाही, हे एन्जॉय करतात, आपण का नाही करू आपण का नाही शकत? करू शकत. मग हम्म. त्याच्यातून तुम्ही पर्याय शोधायला लागता. हम्म. मग ही सगळी शेवटी पार्श्वभूमीच बनते हो ना हो. डायव्होर्ससाठी. हम्म. आहे त्यात खुश राहायची हो. परिस्थिती पूर्वी होती, आता ती कमी झाली. नाही आता समजा आता एखादा तुम्ही आता आपण स्टेटसचा उल्लेख केला, व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक. प्रत्येकाचं एक फायनान्शियली कंडिशन असते. एक्झॅक्टली. एखाद्याची असेल कंडिशन, तो त्याचा एन्जॉय करतोय, तो त्याचं गाडी घोडं घेतोय, तो कुठं फॉरेन ट्रिप करतोय. पण समजा एखाद्याचं बजेट नाही, एखादा थोडंसं किंवा जेमतेम एखादा स्वभाव पण नाही. स्वभाव नाही, एखादा जेमतेम ह्याच्यामध्ये त्याचं आर्थिक चाललंय, पण ह्याचा अर्थ असं नाही ना की तो लगेच वाईट होऊ शकतो किंवा तो जर तुम्हाला अमुक अमुक गोष्टी देऊ शकत नाही, तर एक्झॅक्टली. तो हे होऊ शकत नाही ना लगेच, किंवा तो चांगले क्रायटेरिया ठरू शकत नाही असं वाटतं. अगदी बरोबर आहे. क्रायटेरिया तो ठरू शकत नाही. पण कसं आहे, लोकांच्या ज्या डिमांड्स आहेत ना, त्यांना आता देर इज नो लिमिट. हम्म. आजच्या 5 वर्षापूर्वी माझ्याकडे अँड्रॉइड होता. हम्म. आता मला ॲपलचा फोन हवा. हम्म. त्याच्यानंतर मला आणखी कुठला तरी महागडा फोन हवा. ह्या डिमांड कुठेतरी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन लेव्हल गरजेचं आहे ना, हम्म. त्या होत नाहीये. हम्म. मग याच्यातूनच आता लोकांना नवीन एक म्हणजे प्लॅनिंग असेल तुम्हाला, हम्म. फॅमिली प्लॅनिंगचा विषय हम्म. असेल किंवा फर्टिलिटीचा इश्यू असेल, हम्म. तर ही पण काही कारणं सध्या हम्म. चालू आहेत हम्म. डायव्होर्ससाठी. हम्म. हम्म. की ओपननेस, एका बाजूला समाज ओपननेस दाखवतोय, हम्म. एका बाजूला सरोगेसीला पण आपण एक्सेप्ट करतोय, हो. आणि एका साईडला तुमचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरही चालू आहे. हम्म. त्यामुळे समाजाकडनं तुम्हाला ज्याला जे चांगलं वाटतं त्याने ते घ्यावं, हम्म. अशी कन्सेप्ट आहे. आणि राहिला सोशल मीडिया, तर सोशल मीडिया आत्ता जेवढा हा वाढत जाणार आहे, हो हो. हे कमी होणार आहे किंवा कंट्रोल होणार आहे अशातला भाग भाग नाही. नाही. हा ही गोष्ट इथून पुढे वाढतच जाणार आहे. तुम्ही ठरवायचंय की हम्म. तुम्हाला काय हवं. नाही, आणि काय झालं ना, असं एकंदरीत आजकाल जाणवायला लागले की तो एक क्रायटेरिया ठरलाय जजमेंट करण्याचा, की आता तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करायचंय, तुम्ही त्या सोशल मीडियावर टाकलं तरच तुमचं प्रेम आहे, असं एकंदरीत काही गोष्टींमधनं सध्या दिसून आलं. की तुम्ही समजा काय बाबा सोशल मीडियावर आपलं जे काय तुम्ही एन्जॉय करताय ते तुम्ही टाकलं, किंवा तुझं किती प्रेम आहे हे तू तिथं टाकलं पाहिजे. स्टेटस ठेवणार तरच मला जर कळेल तू की स्टेटस टाकलं नाही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, आपल्या अॅनिव्हर्सरीला, तर अशीही तर कारणं तुझं प्रेम आहेत. नाहीये माझ्यावरती. म्हणजे आमच्या ह्याच्या सोशल मीडिया यायच्या आधी त्याचं प्रेम कोणाचं नव्हतं का, तर नक्कीच होतं. पण तेव्हा ती माध्यमं नव्हती. 90sचे आहोत आम्ही. हो. आपल्यावेळेस पत्र व्यवहार चालायचा. हम्म. पत्र लिहिलं म्हणूनच प्रेम होतं का? हो. हम्म. आता तसं नाहीये. हम्म. आता स्टेटस नाही ठेवला तरी पण राग येतो, हम्म. किंवा एखाद्याचा स्टेटस ठेवला हा. म्हणून पण राग हो, येतो. ते सुद्धा की मोठं कारण ठरू शकतं. अगदीच एखाद्याच्या पोस्टला लाईक का केलं, हो. तिथून पण ठिणगी पेटू होऊ शकतं, शकते. होऊ शकतं ते. आणि हे होतंय. हा. त्यामुळे सोशल मीडिया हा तुमचा मित्र आहे का दुश्मन आहे हे तुम्ही हा, ठरवायचं, की तुम्ही तुम्ही त्याला कसं वापरायचं. कसं वापरायचं. पण येस, इन अ वे सध्या ते फार डेंजरस प्रकार आहे, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत. हम्म. कितपत वापरायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही ठरवलं पाहिजे ते. आता ह्याच्यामध्ये कुलिंग पिरियडचा आपण मगाशी एक उल्लेख केला, थोडंसं आपण त्याच्यावरती चर्चा पण केली. अशी काही उदाहरणं आहेत का, की कोर्टाने त्यांना आदेश दिला, की बाबा अमुक अमुक काळ तुम्ही एकत्र घालवा, जेणेकरून तुम्हाला जसं तुम्ही म्हणलं, की रिकन्साईल तुम्हाला करता येईल तुमच्या गोष्टी. पण त्याचा पर्सेंटेज किती आहे, किंवा साधारण जरा याच्यानंतर कितपत त्यांचा संबंध पहिल्यासारखे होऊ शकतात? रिकन्साईल हे 2 प्रकारे होतात. हम्म. जर म्युच्युअल डायव्होर्स असेल तर कोर्ट एक कुलिंग पिरियड देतो तुम्हाला. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करायचा रिकन्सिलेशन होतं का नाही. हम्म. मी मगाशी बोलल्याप्रमाणे त्याचा पर्सेंटेज नगण्य आहे. कंटेस्टेड मध्ये पण कोर्ट म्हणतं की ठीक आहे, एक काम करूयात आपण, एक दोघं जण एक तात्पुरत्या स्वरूपाची तडजोड कोशिश देऊयात, एक 6 महिने आम्ही राहून बघतो. हम्म. ते पण एक प्रकारचा हम्म. काइंड ऑफ अ कुलिंग पिरियडच आहे, हो, हो. की तुम्ही 6 महिने एकत्र राहून पाहता, हम्म. पण नाही जमलं तर मग मेहरबानी न्यायालयामध्ये प्रोसेस पुढे करता. अच्छा. तर त्या केसमध्ये जर कंटेस्टेड मध्ये असेल, इट मीन्स देर इज अ विलिंगनेस फ्रॉम बोथ द साइड टू गिव्ह वन मोर चान्स टू युअर रिलेशनशिप. कंटेस्टेड मध्ये ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची कुठलीही कॉम्प्रोमाइज कोशिश देऊन एकत्र राहता, त्यावेळेस तुमचे रिलेशन वाचायचे चान्सेस इन अ वे जास्त आहेत. पण म्युच्युअल डायव्होर्स मध्ये सध्याच्या परिस्थितीला
स्कूलिंग पिरियडमध्ये फारच नगण्य प्रमाण आहे की तुमचं लग्न वाचायचे. कारण सगळ्यांना घाई खूप आहे. लग्न करायची म्हणा, लग्नाच्या बाहेर पडायची पडायची. सुद्धा. आताच्या काही काळामध्ये पुरुष आणि स्त्रियांमधला हा वाढता हिंसाचार आपण बघतोय. सोशल मीडियामध्ये म्हणा, टीव्ही चॅनेल्स मीडियामुळे ते लवकर फोफवते. पण आता लेटेस्ट मेरठमध्ये काही गोष्टी घडल्या किंवा दिल्लीमध्ये काही गोष्टी घडल्या, की आता हिंसाचारमध्ये हे ड्रम, फ्रीज, निरागस साप, की त्या सापांना माहिती नसते तर मला आणलंय कशासाठी. म्हणजे हत्या करून त्या सापाच्या नावावरती हत्या ती खपवली जाते. किंवा आता पुरुषांना ड्रम बघून भीती वाटायला लागली, स्त्रियांना फ्रीज बघून भीती वाटायला लागली. तर ही हिंसाचार वाढण्याची काय कारणं असू शकतात? जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की वन शुड नो वेअर टू स्टॉप. म्हणजे आता एखाद्याला तुमचं खून करण्यापर्यंत प्रकरण जातंय हं, म्हणजे नातं त्या टोकाला गेलंय तुमचं. हं, सो इट्स बेटर यू शुड एक्झिट हं. फ्रॉम दॅट रिलेशनशिप. बरोबर. की तुम्हाला कळणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुमचा फार एकमेकाला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो, हं. ज्यावेळेस डोमेस्टिक व्हायलन्स मध्यंतरी खूप सुंदर मूवी आला होता थप्पड नावाचा, अच्छा. हां. की बाबा रे कॅन अ सिंगल स्लॅब बी कन्सिडर एज अ डोमेस्टिक व्हायलन्स? येस, हं, हं, इट इज. हं, प्रत्येकाच्या मानसिकतेचा विषय आहे. हं, त्यामुळे तुम्हाला थांबणं गरजेचं आहे, तुम्हाला कळणं गरजेचं आहे की बाबा रे थिंग्स आर नॉट वर्किंग बिटवीन अस. हं, त्यापेक्षा आपण वेगळं होऊ. मग हं. त्याकरता डायव्होर्स इन अ वे मग खरंच मग वरदान आहे खरंच. की तुम्ही एखाद्याचा जीव घ्यायच्यापर्यंत जाता, हं, त्यापेक्षा तुम्ही वेगळं व्हा. हं, तुम्ही हे असे वेगवेगळे उपक्रम करणार. हं. शेवटी हा मानसिक रोगच आहे एक हो, प्रकारचा. हो. विकृती आहे. विकृती आहे एक हो. प्रकारची. सो बेटर सोल्युशन इज डायव्होर्स. हं, यू गेट अपार्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर हं, पर्सन. हं, तुम्ही वेगळे व्हा हं, आणि अशा कुठल्याही थराला तुम्ही जाणार नाही. किंवा एखाद्याचा खून करणं, हं. एखाद्याचा जीव संपवणं हे नक्कीच सोल्युशन नाही. हे सोल्युशन नाहीये ना. डायव्होर्स कॅन बी द सोल्युशन हं, इन दॅट हं, केस. हं, की तुम्ही नात्याला नवीन संधी द्या, स्वतःला वेगळी संधी. हं, हं. सो आता आपण जे म्हणतो की मग काही वर्षांनी लोक आहेरामध्ये आम्हाला फ्रीज नको अशी परिस्थिती ड्रम नको. ड्रम नको, घरामध्ये ड्रम नको, मी तिकडे बघूच शकत नाही, अशी परिस्थिती यायला नको. एकंदरीत आता जरून त्याला काही जोडप्यांचा डिव्होर्स झालाय. त्याच्यानंतर सुद्धा ते मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे असू शकतील. आता आहेत उदाहरणं आहेत अशी. आता उदाहरणं द्यायचं झालं तर आपल्याकडं सेलिब्रिटी आमिर खानचं उदाहरण आहे. ज्याच्या आता माझ्यामध्ये तो अ, अजून एक ह्याच्या तयारीमध्ये आहे त्यांचं ते विषय काय ते. पण पण एकंदरीत त्यांचे जे काही ह्याच्या आधीचे ते अजून सुद्धा त्यांचं मैत्रीपूर्ण दिसतं एकंदरीत, की बाबा हा त्यांचे संबंध आहेत. ते कितपत ते मग हे वाटतं, योग्य वाटतं किंवा अयोग्य सी वाटतं? सेलिब्रिटींचं कसं आहे, प्रत्येक केस वेगळी. त्यामुळं त्यांच्या वैयक्तिक केसमध्ये काय झालंय हं, याच्यावर तर मी बोलू शकत नाही. हं, पण जेवढं माझ्या बुद्धीला पटतं, की या लोकांच्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत विशाल. हं, की त्यांना माहिती आहे की कुठल्या नात्याला मी किती प्रायोरिटी देणार आहे. हं, माझ्याकरता माझं काम फर्स्ट आहे, हं, काही रिलेशनशिप फर्स्ट आहे, हं, का माझा पैसा फर्स्ट आहे. हं, त्यामुळं कदाचित त्यांना एका रिलेशनशिपमधून एक्झिट करून हं, दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये एंटर करणं हं, इन अ वे कन्व्हिनियंट होतं. हं. तसं सामान्य माणसाचं नाहीये ना, नाही. हां. की सामान्य माणसाला आयुष्यभराचा डिसिजन आहे लग्न हं, म्हणजे. हं, त्यामुळे आपल्याकडे बरीचशी मंडळी डिप्रेशनमध्ये जातात. हं. हो. डायव्होर्स नंतर माझ्याकडे हं, अशी बरीचशी लोक आहेत की हं, वर्षानुवर्ष डिप्रेशनमध्ये, पुरुष असो किंवा हं, स्त्री असो, हं. त्यांना ते लोक डिप्रेशनमध्ये जातात. हो. त्यामुळे ग्रास इज ऑलवेज ग्रीन फ्रॉम अदर हं, साइड. हं, ज्यावेळेस ते तुमच्यावर येतं त्यावेळेस तुम्हाला खरा रियालिटी चेक होतो. नाही बाबा रे आपण हं, कदाचित चुकीचा डिसिजन घेतोय का. हं, त्यामुळे सेलिब्रिटींना फॉलो करणं किंवा हं, त्यांच्याबद्दल डिस्कस करणं हं, फॉर अ कॉमन मॅन इज नॉट हं, इथिकल, नॉट राईट. हं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमच्याकडे जे क्लायंट येतात ह्याच्यासाठी तुम्ही साधारण त्यांना मानसिक आणि भावनिक आधार कशा प्रकारे देता? हा मानसिक आणि भावनिक आधार मी 1-2 केसेसचा रेफरन्स दिला हो. त्याच्यामध्ये, नावं न घेता. हं, माझ्याकडे एक केस होता. प्रत्येक वकील काही काउन्सिलिंग चार्जेस घेतो. मी कोर्टात होतो, मला फोन आला की सर आम्हाला थोडी कायदेशीर सल्ला हं, हवाय. मी म्हणलं संध्याकाळी ऑफिसवर या. हं, म्हणजे नाही सर आम्ही नाही येऊ शकत, हं, तुम्ही आमच्याकडे येऊ शकता का. हं, तर मला नाही म्हणायचं होतं म्हणून मी त्याला खूप वाढवून फी सांगितली की बाबा रे मग मी जर येणार असेल तर माझे काउन्सिलिंग चार्जेस ₹10,000 आहेत. हं, की काउन्सिलिंगला हं, ₹10,000 शक्यतो कोण हं, मानसिकता नाही. हं, तो माणूस दुसऱ्या क्षणाला मला हो म्हणला. हं, ठीक आहे सर चालेल या. आणि मला वाटलं अरे हा हो म्हणला, आता मला नाही म्हणायला कारण नव्हतं. हं, मी गेलो घरी. मी त्याच्या घरी गेलो. घरची परिस्थिती खूप चांगली होती. हं, तर म्हणे माझ्या मुलीला समजवा सर, हं, डायव्होर्स घ्यायचं म्हणतीये. हं.
तर मी त्या मुलीशी बोललो हम्म, काही काळ, आणि त्याच्या वडिलांना म्हणलं की मुलगी डायव्होर्स द्यायचं म्हणते, कारण बट ऑफ त्याची हम्म, प्रायव्हेटमध्ये हम्म, बोललो, हम्म, तुम्ही डायव्होर्सला होकार द्या. तर ते म्हणे नाही सर, आम्ही XYZ समाजातून येतो, आमच्याकडे एवढा एक्सेप्टन्स नाहीये डायव्होर्सचा. हम्म, हम्म, मी माझा सल्ला दिला, मी निघालो. कट टू मला 3 महिन्यांनी परत त्याच माणसाचा फोन आला हम्म, की सर तुम्ही मला भेटायला या. हम्म, मी म्हटलं सर आता मी येऊ शकत नाही, कारण मी परत हम्म, फी नाही सांगू शकत, तुम्हीच हम्म, माझ्याकडे या. हम्म, म्हणून नाही सर, रिक्वेस्ट आहे या माझ्याकडे परत. मी गेलो. ती मुलगी डिप्रेशनमध्ये होती. हम्म, थोडक्यात स्टोरी सांगतो की इंजिनियर मुलगी, एखाद्या हिरोईनपेक्षा सुंदर, हम्म, एकुलत्या एक मुलीच्या वडिलांनी लग्न केलंय. हम्म, लग्नानंतर ते हनीमूनला गेलेत. हम्म, हनीमूनला गेल्यानंतर हनीमूनच्या रात्री त्या माणसाचा वीक पडला. हम्म, ती मुलगी घाबरली हम्म, आणि आहे तशी पळून आली. हो, वडिलांचं म्हणणं होतं वीक पडलं बाळा, हम्म, टक्कल काय कारण नाही होऊ हम्म, शकत हम्म, डायव्होर्सला. हम्म. लग्नानंतर टक्कल पडलं असं तू काय केलं काय असतंस? केलं असतं, बरोबर. तर ज्यावेळेस माझं पहिल्यांदा त्या मुलीशी संभाषण झालं होतं, हम्म, ती बोलली होती सर, टक्कल हे माझं डायव्होर्सचं कारण नाहीच आहे. माझं डायव्होर्सचं कारण आहे की ते वीक पडल्यानंतर, बघा मला तुम्हाला सांगताना अजूनही अंगावर काटा येतो, हम्म, द क्रिपी स्माइल ही गेव, हम्म, द काइंड ऑफ क्रिपी स्माइल, हम्म. ज्या पद्धतीने तो माझ्यावर हसला, चिटिंग सारखं. हम्म, त्याच्यावर नाही, चिटिंगच नाही, हे त्याच्याही पुढचं आहे. हम्म, त्या गोष्टीला मी घाबरून आले. हम्म, इथपर्यंत गोष्ट माझ्याकरता नॉर्मल होती. नंतर म्हणलं झालं काय? म्हणे की तो मुलगा सकाळी 9:30च्या ठोक्याला बरोबर ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी 6:30च्या ठोक्याला तो घरी यायचा. हम्म, बरोबर 9-9:30ला, म्हणजे त्या ठोक्याला जाणार, त्या ठोक्याला येणार. या मुलीला संशय आला की हा असं काय काम करतो, की हा याला एक दिवसही उशीर होत नाही. हम्म. तिने त्याचा पाठलाग केला. तो सकाळी 9:30 ते संध्याकाळी त्या वेळेपर्यंत पुणा स्टेशनला फक्त फेऱ्या मारायचा. पुणा स्टेशनला डबा खायचा आणि घरी यायचा. तिने त्याचा पाठलाग केल्यावर त्याला कळलं, तिला कळलं. बरं. मग तिने घरी त्याचे सर्टिफिकेट्स काढले. सर्टिफिकेट्स काढल्यानंतर तिला कळलं की याचे सगळे सर्टिफिकेट्स पण फेक आहेत. बापरे. मग ज्या वेळेस तिने मला ही स्टोरी सांगितली होती, त्यावेळेस मी तिच्या वडिलांना बोललो होतो की मुलगी म्हणते तर घटस्फोट देऊन टाक. हम्म, पण वडिलांना या गोष्टी वाटल्या नाहीत. हम्म, त्यांनी तिला परत नांद्याला पाठवली बर, सुरुवातीच्या काळात. हो, आणि ज्यावेळेस ती मुलगी परत आली, त्यावेळेस ती लिटरली डिप्रेशनमध्ये गेली. हम्म, हम्म, त्यामुळे आईवडिलांचा याच्यामध्ये फार मोठा रोल आहे हम्म, की हम्म, तुमच्या पाल्याला तुम्ही समजून घ्या. ज्यावेळेस तुमचं म्हणजे मुलगा किंवा मुलगी म्हणतीये की तुम्हाला डायव्होर्स हवा आहे, की नात्यातून बाहेर पडायचंय, हम्म, ते का पडायचंय, हम्म, कारण सिरियसनेस समजून घ्या. हम्म. मी वर्षाला 100 केसेस हँडल करतो. कदाचित मला ती गोष्ट समजणं इझी आहे हम्म. आउट ऑफ माय एक्सपिरियन्स. हम्म. सो वी ट्राय टू रिकन्साइल, वी ट्राय टू अंडरस्टँड देअर कन्सेप्ट, वी ट्राय टू काइंड ऑफ, आम्ही त्यांना समजायचा प्रयत्न करतो. हम्म. आणि जर डायव्होर्स हा पर्याय असेल तर मी वैयक्तिक दुसरा मिनिटाला विचार न करता म्हणतो बाळा तू खरंच घटस्फोट घे, हम्म. की ते तुझ्या वैयक्तिक ग्रोथ करता फार गरजेचं आहे. आयुष्यासाठी आयुष्यासाठी फार गरजेचं शेवटी आहे. आयुष्याचा प्रश्न असतो. आणि अशा फसवणुकीच्या पुरुषांच्या बाबतीत पण घडल्यात. म्हणजे हो. हे स्त्रीचं उदाहरण झालं. हम्म, माझ्याकडे एक पुरुषाचंही उदाहरण आहे. हम्म, न्यूझीलंडला शिकतो. न्यूझीलंडला सिव्हिल इंजिनियर झालाय हम्म. मुलगा. एका वेबसाईट थ्रू मुलगी बघतो, नाशिकला हम्म. जाऊन लग्न करतो. हम्म, लग्नाच्या अगोदर बेसिक माहिती घेतात, हम्म, लग्न करतात. हम्म, ती त्याला डॉक्युमेंट्स देते. हम्म, तो बायकोला घेऊन न्यूझीलंडला जातो. हम्म, न्यूझीलंडला गेल्यानंतर तो म्हणतो आता इथं आपल्या दोघांना काम करावं लागेल, आपण बाहेरच्या देशात आहोत, तुझे मला डॉक्युमेंट्स दे, हम्म, म्हणजे मी तुला रेझ्युमी तयार करतो, बाकीच्या हम्म. गोष्टी. ती मुलगी तिकडे रडायला लागते, हम्म. म्हणते की मी ऍक्च्युली 12वी पासच आहे आणि तिने सांगितलेलं होतं पोस्ट ग्रॅज्युएट. बापरे. म्हणजे पण मी तुझ्या पाया पडते, तू घरी काय सांगू नकोस हम्म. किंवा तू मला सोडू नकोस. हम्म, हम्म, घरच्यांची त्याला साथ असणार, हो, त्याशिवाय काय हो. त्यांनी एवढं मोठं पाऊल घेतलं हम्म, नाही. तू मला सोडू नकोस. हम्म. मुलगा म्हणतो मी काय तुला आता परत पहिलीपासून शाळेत टाक. म्हणजे सिरियस विषय. हो. देन ही कॉल्स मी हम्म, की सर काय करायला हवं, हम्म, की त्याच्याकरता प्रायोरिटी वेगळी आहे त्याची. हम्म, हम्म, त्यांनी लग्न का केलं, तिचं शिक्षण बघून हम्म, की ती माझ्यासोबत तिकडं कम्पॅटेबल असेल. हम्म, ज्या वेळेस तुमचा कम्पॅटेबिलिटीचा इश्यू निर्माण होतो, हम्म. अकॉर्डिंग टू मी देर शुड नॉट बी अ सेकंड थॉट. कारण 60-70 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःला संधी देणं गरजेचं आहे. हम्म. म्हणजे जरी मी तुम्हाला फार डायव्होर्सच्या फेवरमध्ये वाटत असलो हम्म, तर तो सब्जेक्टिव्ह आहे, हम्म. असा सांगण्याचा उद्देश तो आहे हम्म. की तुम्ही डिसिजन परिस्थिती बघून घ्यायला हवं. हम्म. मी त्या मताचं. हम्म. तर लोकांचा आम्ही त्यावेळेस मग ज्यावेळेस माझा न्यूझीलंडचा दौरा असेल त्यावेळेस मला माझे ते क्लायंट भेटायला येतात. ओव्हर द नाईट आम्ही VC वर बोलतो हम्म. आणि आम्ही त्यांना समजायचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांना वेगवेगळे हम्म. पर्याय देतो
की तुम्हाला या नात्यातून कसं बाहेर पडता येईल, की 1 वर्षाच्या आत जर तुमच्यासोबत अशी फसवणूक झाली आहे, तर कायदेशीर ग्राउंड काय आहे? अशा पद्धतीने आम्ही त्यांचं याच्यातून इन अ वे आम्ही त्यांना या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचा प्रयत्न करतो. काही माझ्या जवळची उदाहरणे काही अशी ऐकण्यामध्ये आली, की एक 2 बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय, पण ते काय म्हणावं तसं काही नीट चाललं नाहीये. ती स्वतः त्याच्यामध्ये त्या नात्यामध्ये तिची घुसमट होतीये. पण लहान बहिणीचं लग्न व्हायचं अजून. त्याच्यामुळं घरच्यांकडनं प्रेशर असं येतं, की "तू आता डिव्होर्स वगैरे काही घेऊ नको. त्याच्यामुळं दुसऱ्या बहिणीच्या लग्नावरती परिणाम होईल किंवा होणार नाही." किंवा अजून एक म्हणजे विषय असा, की डिव्होर्स घेतला म्हणजे एक लेबल लागतं, की काहीतरी ह्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे किंवा असं त्या व्यक्तीकडे बघायचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा होतो, की हे डिव्होर्स घेतलेला माणूस आहे. तो क्रायटेरिया बनतोय, की लोकांना जज करण्याचा किंवा काही समाज सुद्धा असे लोकांमुळं घाबरतात, की समाजामध्ये आपली काय प्रतिमा मलिन होती का काय होती काय? त्याच्यामुळे तुम्ही समाजाला काय सांगू इच्छिता याच्यात? आपल्याकडे ना या केसमध्ये रादर समाजाला चिमटा काढण्याची फार गरज आहे. 4 लोकं काय बोलतील हं, ह्याचा विचार आपण फार करतो. हं, मुलीचे वडील असतील किंवा ती मुलगी असेल किंवा तिची बारकी बहीण असेल. ह्या सगळ्या लोकांनी एक बेसिक गोष्ट दिस इज माय पर्सनल ओपिनियन, की जी मुलगी ज्या सिच्युएशन मधून चाललेली आहे, हं, यू अँड मी व्हाईल सिटिंग हिअर वी कान्ट जज दॅट. हं, तिची परिस्थिती वेगळी आहे. हं, ती सफर करतीये. हं, त्यामुळं केवळ माझ्या बारक्या बहिणीचं लग्न व्हायचंय म्हणून मी अजून 3 वर्ष सफर करावं, अशी त्या मुलीची वैयक्तिक इच्छा असेल किंवा तिच्या वडिलांची इच्छा असेल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आपल्याकडच्या लोकांनी देखील त्या गोष्टी पॉइंट आउट करणं, की "अरे, हिच्या मोठ्या बहिणीचा डायव्होर्स झालाय, त्यामुळे मी हिच्याशी लग्न का करू?" हं, ही मानसिकता पूर्ण चुकीची आहे. हं, तर 5ही बोटं वेगळी आहेत हाताची. त्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीचा डायव्होर्स झालाय म्हणून तिचाही तसं होईल. तिचा नवरा तिच्याशी एक्स-वाय-झेड पद्धतीने हं, वागलाय म्हणून तिचा डायव्होर्स झालाय किंवा तिच्या हं, डायव्होर्सला एक्स-वाय-झेड कारण असेल. हं, त्यामुळे तीच कारणं तुझी कशी असू शकतात? हं, हं. ही मानसिकता समाजाची बदलणं फार गरजेचं आहे, गरजेचं आहे. की तुम्ही असं नाही यू कॅनॉट जज, हं, यू कॅनॉट जंप फॉर द कन्क्लुजन, की हं, नाही हे असंच असेल. हं, नाही या मुलीसोबत असंच झालेलं आहे त्यामुळे तिची बहीणही अशीच असेल. याच्याकरता समाजामध्ये रिफॉर्म होणं गरजेचं आहे. हं, तुमच्याकडं एक्सेप्टन्स ठेवा, हं, की हो, ती डायव्होर्स झाली आहे, तिने सफर केलंय, ती डायव्होर्सी आहे. तिला हं, एक्सेप्ट करा. तिच्या वडिलांनी एक्सेप्ट करणं हं. गरजेचं आहे. हो. या समाजाने तिला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. हं, तिच्या लहान बहिणीने ही गोष्ट एक्सेप्ट करणं गरजेचं आहे, की ताई तू सॅक्रिफाईस नको करू माझ्यासाठी. हं, तुला जर त्रास होतोय, तू तुझ्या हक्काच्या घरी ये, हं, की बाबा रे आता तू गेली आहेस म्हणल्यावर आता तुझं प्रेतच माझ्या घरी येईल. हं, हेही हं, हा काळ गेला. आपण हं. आता जेन थोडासा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे हो, काही हो, बाबतीमध्ये, हो. की बाबा रे हे घर जेवढं माझं आहे तेवढं तुझंही आहे ताई. हं, तू ये. हं, जेवढं दादाचं आहे तेवढं तुझंही आहे. हं, तो ओपननेस समाजामध्ये ठेवा, की फक्त आपण ज्या गोष्टी म्हणतो, की बहीण जर हिस्सा मागते तर मग हां. बहिणीशी नातं तोडतोय. हो, हो, हो. आजच्या काही काळापूर्वी तसा विषय होता. हो, हां. पण समाज रिफॉर्म होतोय ना, हं, गोष्टी पुढे जातायत ना. हं, त्यामुळे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, बहिणीला, समाजाला या गोष्टी समजून सांगा. हं, नाही बाबा, हं, हे घर जितकं माझं तितकं तिचंही हं, आणि हं, तिला सपोर्ट करणं आजची गरज आहे ना. हं. चांगल्या वेळेत तर सगळे येतात. याच्यात हां. लग्नाला 1000 लोकं येतात. हं, त्यापैकी तुमच्या जवळचे किती येतात? हं, मग त्या जवळच्या लोकांनी त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा विचार करणं गरजेचा. समाजाचा विचार नंतर. पहिला विचार तुमच्या त्या माणसाचा, हं, तुमच्या त्या मुलीचा, हं, की जी त्याच्यात सफर करतीये. हं, तिला आपलंसं करणं, तिला एक्सेप्ट करणं, हं, तिला परत कुटुंबाचा भाग बनवणं, हं, हा गोष्टीचा विचार पहिला व्हायला हवा. हं. त्याकरता मगाशी बोललो त्याप्रमाणे समाजाला चिमटा काढण्याची फार गरज हो, आहे याच्यामध्ये. बरोबर, बरोबर. आणि ह्यात कसं होतं ना, की पर्सन टू पर्सन प्रत्येक व्यक्तीची स्टोरी वेगळी असते. प्रत्येकाची थोडक्यात आता सांगायचं आपल्या मराठी भाषेत तर प्रत्येकाची दुखणी वेगळी असतात ती. ते समजून घेणं अगदीच नक्कीच गरजेचं आहे ते. आता आमच्या काही म्हणजे उदाहरणं द्यायची तर आहेत अशी काही उदाहरणं, की लग्न वगैरे झालं. त्यानंतर काय होतं ना, आता माहीत नाही प्रत्येकाचं याच्यामध्ये वेगळा व्ह्यू असू शकतो, की माहेरकडचे किंवा सासरकडचे जे कोण असेल ते इन्व्हॉल्वमेंट प्रचंड वाढते. असं जाणवतं खूप वेळा, की आणि त्यांचे निर्णय त्यांना घेऊन देत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स हवे असतात. काय झालं किंवा काही वेळेस घरातले सुद्धा खूप जोश-जोशमध्ये, की "ठीक आहे, घे तू डिव्होर्स, आम्ही तुला सांभाळू." पण नंतर परिस्थिती अजून चिघळत जाते. त्याच्यामुळे कित्येक वेळा हे सिच्युएशननुसार सुद्धा आहे ते. तर तुमचं याच्यामध्ये काय साधारण म्हणणं राहतं? अ, तुम्ही कसे इन्फ्लुअन्स होता, हं, कोणाकडनं इन्फ्लुअन्स होता, हं, हे फार फार गरजेचं आहे हं, समजणं. केवळ तिचा नवरा तिच्याशी तसा वागत होता म्हणून तिने डायव्होर्स घेतला. हं, तू पण घे. हं, गरजेचं नाही. हं, तिची सिच्युएशन कदाचित वेगळी असू शकते. हं, तुझी सिच्युएशन कदाचित वेगळी असू शकते. हं, मुलांनाही तितकंच लागू पडतं. हं,
आई वडील तुम्हाला सल्ला द्यायला आहे, तुमचं सांत्वन करायला आहेत, पण जगाच्या पाठीवर कुणी अमृत पण आलेलं नाहीये. हम्म, हम्म, आयुष्य तुमचं आहे, हम्म, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. हम्म, त्यामुळे तो डिसिजन तुम्ही किती साऊंड पद्धतीने घेता हम्म, त्याच्यावर गोष्टी डिपेंड करतात. हम्म, की केवळ मला आई म्हणते म्हणून मी डायव्होर्स घ्यावा का, हा विचार मुलाने करावा. हम्म, की मलाही एक बहीण आहे, हम्म, ती पण कोणीतरी मुलगी आहे. हो, माझी बायको जी आहे ती हम्म, कोणीतरी मुलगी हो, आहे. हो, त्याचा इम्पॅक्ट काय होईल, हम्म, माझ्या बहिणीवर इम्पॅक्ट काय होईल, हा सगळा विचार लोकांनी करणं फार गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळात जर मला न्यूक्लिअर फॅमिली आहे, हम्म, राजा राणीचा संसार आहे, हो, आई वडील क्वचित येतात हम्म, मध्ये. त्यामुळे सध्या तरी टचवूड असा काही प्रॉब्लेम हम्म, इनवे तसा राहिलेला नाहीये, हम्म, पूर्वी होता. हम्म, हम्म, अजूनही काही अंश प्रमाणात हा हम्म, प्रकार आहे, हम्म, पण गोष्टी सुधारत आहेत. हम्म, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की डिसिजन तुम्ही तुमच्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करूनच हम्म, घ्या. केवळ हा सांगतोय तो सांगतोय म्हणून मी या डिसिजनवर पोहोचलोय असं नाही. बरोबर. आउटलाईन आहेत यालाही, हम्म, तुम्ही ओपिनियन घेऊ शकता, पण डिसिजन मेकिंग तुमच्याकडेच राहिलं पाहिजे. बरोबर. आणि दुसरी जाणवतं असं, की आजकाल लग्न होण्याच्या आधीच काही लोकांचे एक फ्रेम तयार असतात, की सासू म्हणजे वाईटच, सासरे म्हणजे हेच किंवा नणंद म्हणजे अमुक. परिस्थिती वेगळी असू शकते ना. अगदी पण ती बरोबर. कदाचित आपल्याला ती फ्रेम बाजूला ठेवून पहिले तिथं जाऊन इन्व्हॉल्व व्हायला लागणार. त्या लोकांमध्ये तुम्हाला मिसळावं लागणार. त्या घराला तुम्हाला कुठेतरी आपलेसं पहिलं करावं लागणार. तर एवढं करून झालं ठीक. नंतर तुम्ही तुमचं जजमेंट घेऊ शकता ना, की बाबा हे असं, मी असं. पण सुरुवातीलाच आपण एक फ्रेम करून जाणं हे कितपत योग्य आहे? अगदी बरोबर आहे. हं, आपल्याला स्वच्छ भारतचा लोगो आहे. हं, एका ठिकाणी स्वच्छ लिहिलंय, एका हं. ठिकाणी भारत लिहिलंय. हो. तुम्ही कुठल्या नजरेने बघताय हं, त्याच्यावर गोष्टी डिपेंड आहेत. हं, तुम्ही जर बॅक ऑफ द माइंड त्याच गोष्टीचा विचार करून आलात, तर माझ्याकडे एक मध्यंतरी एक मजेशीर किस्सा सांगतो. माझ्याकडे एक डायव्होर्स होता. हं, दोघी सासू-सुना सीरियल पाहायच्या. हं. अच्छा. तर सीरियलमध्ये एक डायलॉग होता. आता मी त्या सीरियलचं नाव मला आठवत नाही. हं. पण त्यात मुलगी म्हणायची, "मी अशीच मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार." असा काहीतरी डायलॉग होता. अच्छा, अच्छा. तो डायलॉग आला, की सासू म्हणायची, "ही मुद्दाम आवाज वाढवते." अच्छा. हां, हां. आता तो आवाज वाढवते, नाही वाढवते मला माहीत हां, नाही. का टीव्हीचा फॉल्ट का आहे? टीव्हीचा फॉल्ट आहे माहीत नाही. बट यू विल नॉट बिलीव्ह दॅट बिकेम वन ऑफ द ग्राउंड फॉर द डायव्होर्स. हं, 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 म्हणजे हे किती फुटकळ आहे हं, किंवा किती क्षुल्लक आहे, हं, की तुम्ही कोणत्या गोष्टीकडनं इन्फ्लुअन्स होताय, हं, याची तुम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. हं, ते एंटरटेनमेंटचा सोर्स आहे. हं, इडियट बॉक्स बोलतो आपण त्याला. हं, हं. काही काळाकरता ती सीरियल पाहायची, 30 मिनिटानंतर एपिसोड संपणार आहे. हो. नवीन एपिसोड 7व्या दिवसानंतर येणार आहे. हं, हं, त्यामुळे तो किती तुम्हाला इन्फ्लुअन्स करतो हे तुम्ही ठरवायचं. हं, हं, सिमिलरली तुम्हाला बाहेरचे किती सांगतायत किंवा तुम्ही कुठलं बॅगेज घेऊन येताय, की माझ्या मैत्रिणीसोबत असं झालं म्हणून मी हं, माझ्या सासूची हं, डे वन पासून अशीच राहील. हं, हं. गरजेचं नाहीये ना. नाही हां. माणूस वेगळा, परिस्थिती हं, वेगळी. हं, प्रत्येक गोष्टीला त्या पद्धतीने डील करणं गरजेचं हं, हं. अगदी बरोबर. म्हणजे कुठेतरी तुम्ही एक टीम प्लेयर बनलं पाहिजे आहे. सुरुवातीला. एक्झॅक्टली. तुम्ही ज्या कुठल्या घरात जाताय, काय जे काही तुमचं 4 लोकांशी तुमचे संबंध परत होणार आहेत आणि एक्झॅक्टली. शेवटी लग्न होतं म्हणजे तुमचं काय फक्त त्या व्यक्तीपुरतं नाही, एक्झॅक्टली. पूर्ण फॅमिलीशी लग्न होतं व्हेरी माझ्या ट्रू. मते. व्हेरी त्याच्यानंतर तुम्हाला मग ते पहिलं स्वतःला आपलंसं करावं लागणार. त्याच्यानंतर सुद्धा जर बाबा गोष्टी होत नसतील, तर मग ठीक आहे, हा विषय आहे तुमच्याकडे ऑप्शन. पण अगदी बरोबर. सुरुवातीला तुम्ही माझ्या मते कुठेतरी कोरी पाठी ठेवून जाणं गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. हं, फार गरजेचं आहे. हं. आदित्य. आय एग्री ऑन दिस पॉइंट. काही दिवसांमध्ये खास करून आता म्हणजे थोडासा विषय वेगळा घेतोय हा मी. कोविड नंतर खास करून काही अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी जाणवल्या का, की हे प्रकार खूप वाढलेत आता घरगुती हिंसाचार म्हणा, डिव्होर्स म्हणा? कोविड नंतर खूप प्रकार वाढलेत का? तर हो. कोविडच्या आधी तुम्ही 8 तासाची नोकरी, 8 हं, तासाची झोप, 16 तास बिझी, हं, 2 तासाचा प्रवास, हं, 18 तास बिझी, हं, 2 तास टीव्ही, हं, मोजून थोडका 1 हं, तास, 2 तास वेळ कुटुंबाला द्यायची. हं. कोविडमध्ये झालं काय, की तुम्ही बिग बॉसच्या घरात आलात. एकत्र सगळे, सगळे एकत्र आलात सारखेच. आणि तुम्हाला त्यांचे स्वभाव हं, फार जवळून कळले. हं, फायदाही झाला, हं, तोटाही झाला. हं, लोकांचे पेशन्स जसं मी हं, याच्या अगोदरही बोललो. हं, पेशन्स लोकांचे टेस्ट झाले, हं, की बाबा रे दिस इज समथिंग आय कान्ट टॉलरेट. की एक साधा फ्लश करायला तुला जमत नाही. आय कान्ट टॉलरेट. इफ यू कान्ट कीप द टॉयलेट क्लीन, आय कान्ट टॉलरेट. हं, जर तू चांगला स्वयंपाक करू शकत नाही, तर आय कान्ट टॉलरेट. मी लग्न कशाला केलं? मी एवढी मेहनत करतो, तर मला 2 टाईमाचं जेवण मिळत नसेल, आय हं, कान्ट टॉलरेट. हं, संयम संपला. हं, कोविड नंतर हा जर डायव्होर्सचं प्रमाण वाढलं असेल ना, हं, तर तुम्हाला यू गेट टू नो ईच अदर हं, पॉझिटिव्ह वेने, निगेटिव्ह वेने हं, देखील. हं, आणि तुमचा संयम संपत गेला. हं, हं, आणि ते एक कारण म्हणलं डायव्होर्स. हं. हा प्रकार घडला. आणि खूप वेळा असं म्हणजे असं दिसून पण येतं, की नातेसंबंधांमध्ये जो वाढलेला दुरावा आहे, की आता एक लग्न झालं समजून चला. तो जो मुलगा आहे,
त्याला आईला पण सांभाळायचंय, त्याला बायकोलाही सांभाळायचंय. अगदी. हे कुठेतरी एक प्रकारचं ते सँडविच सारखी त्याची ती एक अवस्था होऊन जाते ती मुलांची परिस्थिती तर फार वाईट. मुलांची. आणि अशा वेळेस काय होतं ना, की कित्येक वेळा स्टँड घेतलाच जात नाही किंवा ते स्टँड न घेतल्यामुळं सुद्धा परिस्थिती चिघळत जाते किंवा घेतला तरी चिघळत जाते एकदम. तर ह्याच्यामध्ये साधारण काय प्रकारे ती गोष्ट हाताळली गेली पाहिजे? मुलांच्या केसमध्ये बरोबर आहे, की त्याचं बिचाराचं सँडविच होतं बऱ्याचशा सिच्युएशनमध्ये. पण त्याच्या वेळेस मॅच्युरिटी ही त्याच्या आईने पण दाखवणं तितकंच गरजेचं आहे, की तू नवीन सून आहेस. हं. आपण दोघं तुला मी लहानपणापासून हं. पाहिलंय. मला तुझा स्वभाव माहिती आहे, तुला माझा स्वभाव माहिती आहे. आईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे. नवीन एक थर्ड पार्टी तुमच्या कुटुंबात जॉइन झालाय. मग या दोघांनीही त्या मेंबरला तुमच्या टीममध्ये कसं घेता, तुम्ही त्याला कसं कम्फर्टेबल करता, ते गरजेचं आहे. सँडविच केव्हा होतं? ज्यावेळेस तुम्हाला नाही म्हणता येत नाही. प्रॉब्लेम तिथं सुरू होतो. त्यामुळे मुलाने वैयक्तिक नाही म्हणायला शिकलं पाहिजे, की नाही हे चुकीचं, हे बरोबर. ज्यावेळेस मुलाला स्टँड घेता येतं ना, त्यावेळेस ही परिस्थिती उद्भवत नाही. द मोमेंट तुम्ही स्टँड घेतच नाही, मुलगा काय म्हणतोय तुम्ही भांडत बसा, मला तुमच्या दोघांमध्ये बोलू नका. हेच चुकीचं. टेक अ स्टँड, की आई तू चुकीची आहेस किंवा बायको तू चुकीची आहेस. द मोमेंट यू टेक अ स्टँड, त्यावेळेस मग दोघांनाही कळतं बाबा रे, देर इज समवन हु इज ऑन द ड्रायव्हिंग सीट, हु इज ऑन द कमांडिंग सिच्युएशन. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये कर्ता पुरुष का म्हणतो आपण, ज्यावेळेस ती पोझिशन येते, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपोआप कमी होतात. म्हणून तुम्ही स्टँड घेणं गरजेचं आहे. मग तुमचं सँडविच होणार नाही. यू शुड टेक अ स्टँड. बरोबर ना. शेवटी कसं होतं, आता जसं तुम्ही म्हणता, की जो नवीन माणूस घरामध्ये येतोय थर्ड पर्सन, तुम्ही त्याला कसं इन्व्हॉल्व करून घ्यायचंय एक्झॅक्टली, किंवा दुसरी बाजू अशी की तो सुद्धा कसा इन्व्हॉल्व होतोय. एक्झॅक्टली. या बरोबर आहे. दोन्ही म्हणजे ते ते बरोबर म्हणतात आहे. ना, की हे टू वे कनेक्शन Two आहे. way connection ह्याच्यातलं एक जरी हे झालं, की बाबा नाही समोरचा माणूस काहीतरी फ्रेम करून बसला, की अरे हे असंच असणार आहे. हा म्हणतो नाही, नाही ते तसंच असणार आहे. जेव्हा तुम्ही अझम्पशनवरचा विषय बाजूला ठेवून ऍक्च्युअली तुम्ही ते नात्याला वेळ देता. एक्झॅक्टली. तर कुठला तरी आहेच ना मध्ये सिनेमा, की तुम्ही नात्याला वेळ द्यायला पाहिजे. तेव्हा ते कुठेतरी ते उमलत जाणार तुमच्यामध्ये आहे. आईस ब्रेकिंग होणं गरजेचं आहे. हो. गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. तसंच ते बरोबर. येस. डिवोर्स पॅकेज अशी नावाची काही आम्ही कन्सेप्ट ऐकली आहे. आता आम्ही सुद्धा काही सोशल मीडियावर पाहत असतो. भरपूर तर अभ्यास केलाय तुम्ही. हो, हो. डिवोर्स पॅकेज नावाची काय कन्सेप्ट आहे आणि असं कळालं, की त्याच्या माध्यमातून डिवोर्स पॅकेजच्या अशा त्याच्या संदर्भात भरपूर केसेस, मग त्या खोट्या असतील, काय असतील, ते दावे दाखल होतात किंवा त्या केसेस टाकल्या जातात. ह्याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे? डायव्होर्स पॅकेज म्हणण्यापेक्षा जर कायदेशीर भाषेत म्हणलं ना आपण याला, तर मॅरिटल एक्स्टॉर्शन हा एक लीगल एक्स्टॉर्शन कदाचित हा शब्द योग्य राहील. होतं कसं, की स्त्रियांना, आता मी कुठल्या स्त्रीला किंवा केवळ महिलांना त्याच्याबद्दल टार्गेट करतो असं नाही. पण हे सध्याचं वातावरण असं चालू आहे, हो. जे आहे ते आहे. की ट्रेंड हा. ज्याच्यामध्ये तुम्हाला डायव्होर्समध्ये XYZ रिलीफ नसेल मिळत, तर मग मी तुझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची पण केस टाकणार, तुझ्या कुटुंबावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकणार. त्याच्याही पुढे मी तुझ्यावर जे जुनं 498 होतं, फोटो हिंसाचार, ती देखील केस टाकणार. तो कायदा आता शिथिल झालाय. बरं तिथेही वरून जर तिचा राग नाही थांबला, तर मी ती तुमच्यावर मॅरिटल रेपची केस टाकणार. तिथेही वरून नाही थांबलं, की यांनी माझे दागिने घेतले, त्यांनी माझं स्त्रीधन घेतलंय किंवा यांनी माझे पासपोर्ट घेतलाय, कुठल्या ना कुठल्या चोरीची केस टाकणार. थोडक्यात काय, डायव्होर्स एक केस चालू आहे आणि त्याला कनेक्टिव्ह अशा ह्या 5 ते 6 केसेस होतात. द मोमेंट तुम्ही XYZ अमाऊंटला तुमच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होतं, या सगळ्या केसेस विड्रॉ होतात किंवा मेहरबान हायकोर्टामध्ये जाऊन तुम्ही क्वॅश करता. तर डायव्होर्स पॅकेज ही कन्सेप्ट अशी आहे, थोडं लीगल एक्स्टॉर्शन सारखा याचा यूज होतोय, अच्छा. जो की योग्य नाही, जो की थांबायला हवा. बरोबर. आपल्या चर्चेदरम्यान 2-3 वेळा विषय झाला NRI क्लायंटचा किंवा जे आता आपले भारतीय बांधव कामानिमित्त बाहेर आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही असं काही इनिशिएटिव्ह किंवा असं काय वेगळी काय प्रोसेस किंवा त्यांच्यासाठी बाबा एक सर्व्हिसचा पार्ट असं काय करतोय का आपण? विशालजी, कसं आहे माहितीये का, बाहेर ना लीगल चार्जेस खूप हेवी आहेत. म्हणजे ॲव्हरेज काउन्सिलिंग चार्जेस तुमचे $1,000, $1,500, $3,000 असे आहेत. माझी टीम आणि आम्ही कसं काम करतो, आम्ही दर 2 ते 3 महिने, माझी मोठी टीम आहे, 10-12 लॉयर्सची माझी टीम आहे, त्यामुळे माझं पुण्यातलंही काम हॅम्पर नाही होत. आम्ही दर 2 ते 3 महिन्यानंतर आमच्या टीममधला कोणीतरी, आमचं इयरली कॅलेंडर ठरलेलं आहे,
की या महिन्यामध्ये सुमित सर आमचे जाऊन आले सिंगापूरला. मे महिन्यामध्ये मी इटली, ऑस्ट्रिया, जर्मनी या ठिकाणी आहे. सप्टेंबरमध्ये रूपम मॅडम स्वित्झर्लंडला आहेत. नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये मी न्यूझीलंडला आहे. त्याच्या अगोदर मी दुबईला आहे नोव्हेंबरमध्ये. आमचं इयरली कॅलेंडर ठरलेलं आहे. आम्ही जायच्या अगोदर त्या प्रकारे टार्गेटेड क्लायंट्सला मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. देन यू कॅन बुक आर अपॉइंटमेंट. म्हणजे मी आता मे महिन्यामध्ये जर फ्रँकफर्टला आहे, तर असा भारतीय ज्याचा इंडियामध्ये केस आहे किंवा केस त्याला चालू करायची आहे किंवा पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये केस दाखल करायची आहे, त्याला तिकडून सपोर्ट मिळत नाही. आणि ट्रस्टचा इश्यू आहे की मी फक्त फोनवर किंवा व्हीसीवर किती ट्रस्ट ठेवू. आम्ही तो गॅप कमी करायचा प्रयत्न करतो. वी ट्रॅव्हल. म्हणजे मी आता जर्मनीला ट्रॅव्हल करतो. मी तिथल्या भारतीयांना भेटेल ज्यांच्या केसेस पुण्यामध्ये चालू आहेत, पुणे मुंबई किंवा भारतामध्ये, किंवा ज्यांना केस दाखल करायची, मी त्यांना तिकडे जाऊन सपोर्ट करतो. आय विल ट्राय टू एक्सप्लेन देम. जी काही कायदेशीर प्रोसेस आहे ती मी कम्प्लीट करतो. बरोबर. या सगळ्या प्रोसेसमध्ये जर तुमच्या तिकडे $1000 जात असतील, तर मी तुम्हाला $100 चार्ज करतो. त्या प्रकारे हा ट्रस्ट निर्माण होतो. मग आम्ही आपले टार्गेटेड काही कंट्रीज आहेत जिकडे आता भारतीय तर जगभरात सगळीकडेच आहेत, तर त्या प्रकारे आम्ही त्यांना सर्व्हिस द्यायचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे एनआरआयला आम्ही विशेष प्रकारामध्ये त्यांचे प्रॉब्लेम कसे, कायदेशीर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येतील, की तुम्हाला शक्य नाहीये भारतामध्ये वारंवार, देन वी आर देअर. मग त्यांची पॉवर ऑफ अटर्नी पासून बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा काय वर्कआउट करायच्या, या सगळ्या प्रकारचं कायदेशीर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला इन पर्सन देतो. बरोबर. म्हणजे तुम्ही भारतात येऊ शकत नाही, पण मी जर्मनीला येतोय. बरोबर. तुम्ही मी ज्या कुठल्या हॉटेलमध्ये राहतोय त्या हॉटेलमध्ये या, माझी अपॉइंटमेंट बुक करा आणि तिथे बसून आपण तुमचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल याच्यावर चर्चा करू शकतो. बरोबर. म्हणजे एकतर ते भारतामध्ये येऊ शकत नाही सारखे, त्यांना तिथली फी सुद्धा परवडू शकत नाही. त्याच्यामुळे हे खरंच तुम्ही घेतलेले इनिशिएटिव्ह चांगलंच आहे. येस. त्या प्रकारे आम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न. अच्छा. तर रितेश सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथं आले, आम्हाला चांगली माहिती दिली. डिवोर्स कडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन खरं तर तुम्ही आज दिला सगळ्यांना. बघणारी जी मंडळी असतील त्यांना सुद्धा एक नवीन माहिती या ठिकाणी मिळेल की कसा त्याच्याकडे एक सकारात्मक म्हणून बघायला पाहिजे. तर आज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला इथं बोलायल्याबद्दल तुमचे आभार. सरते शेवटी एवढं सांगेल की डायव्होर्सकडे आपण डिझीज म्हणून न पाहता किंवा काहीतरी चुकीची गोष्ट म्हणून न पाहता समाज प्रगल्भ होतोय, आपण सोल्युशन म्हणून बघणं गरजेचं आहे. आणि डायव्होर्स इज फॉर द क्युअर, की तुम्ही त्याला क्युअर म्हणून पहा. आणि जसजसा समाज पुढे जाईल तसा एक्सेप्टन्स वाढेल. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच.